फुलते जेव्हा फूल होऊन, तेव्हा आपण गप्प बसावं कवीच्या कडेवरचं मूल होऊन. पुढचे 2-1 तास अशा स्वरूपाचं एक संमेलन तुम्ही काहीच्या कडेवर मूल बसावं अशा अनुषंगानं एक सुंदर संमेलन होईल. मी संयोजकांना आणि सदस्यांना विनंती करतो की कवींच्या आणि रसिकांच्या मधला जो पडदा आहे तो पडदा बाजूला करावा आणि या संमेलनाला सुरुवात करावी. या संमेलनाच्या सुरुवातीलाच नुकताच 2 महिन्यापूर्वी महानोर सर आपल्यातून गेले आणि महानोर सरांची आठवण येते. महानोर सरांच्या ओळी आणि आमचा ऊर्जा मैत्री परिवार याचा एक वेगळा संदर्भ या ठिकाणी लागतो. सर फार सुंदर म्हणतात की या शेताने लढा लावला असा की सुख दुःखांना परस्परांशी हसलो रडलो. शिंदे सर, चोरमारे सर, हा आमचा ऊर्जा मैत्री परिवार सुद्धा आमच्यासाठी एक मानवतेचा असा मळ आहे. कोल्हापुरातून आणि बाहेरच्यातून जी काही मंडळी आम्ही आलो, आमच्या सगळ्या मंडळींसाठी हसण्याला आणि रडण्याला जागा असणारा म्हणजे हा परिवार आहे. आणि या परिवाराच्या वतीनं, आणि मगाशी उमेश भैया म्हणाले की या परिवाराला कोणता चेहरा नाही. उमेश भैया, या परिवाराला एक चेहरा आहे आणि त्या चेहऱ्याचं नाव आहे लोकराजा राजर्षी शाहू महाराज. मी सदस्य ऊर्जा मैत्री परिवाराचे सदस्य असतील त्यांना विनंती करतो की जागेचा विचार करता आपण मंचावर स्थानापन्न व्हावं. मी कवी संमेलनाला सुरुवात करण्यापूर्वी आणखीन एक गोष्ट सांगू इच्छितो की मंचावर जितकी मान्यवर मंडळी होती ती आमच्यासाठी खूप आदराची, उंचीची नाव होती. याच्याही बरोबर मंचासमोर अशी बरीच मंडळी होती ज्यांचं नाव घेणं या ठिकाणी मला महत्त्वाचं वाटतं. या कार्यक्रमाच्या निमित्तानं आम्हा सर्वांसाठीचं आकर्षण असणार आहे. आणि आपण लागीर झालं जी नावाची जी मालिका बघितली असेल, त्या मालिकेतलं रावल्या नावाचं पात्र ज्यांनी केलं ते आम्हा सर्वांचे मित्र, मोठे बंधू राहुल मगदूम या ठिकाणी आले. त्यांचं या ठिकाणी स्वागत करतो. या कार्यक्रमाचे आणखी एक आधार आणि श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेच्या दत्ताजीराव कदम आर्ट्स, सायन्स अँड कॉमर्स महाविद्यालयाचे प्राचार्य, आदरणीय माझे गुरु प्राचार्य डॉक्टर अनिल पाटील सर हेही या ठिकाणी उपस्थित आहेत. मी त्यांचंही स्वागत करतो आणि सर्वांचंच या ठिकाणी स्वागत करून आपल्या आणि कवींच्या मध्ये फार न येता थेट संमेलनाला सुरुवात करतो. आज माहिती आहे, आज कोजागिरी पौर्णिमा आहे. बरेच मंडळींना कोजागिरी पौर्णिमेसाठी घरी जायचं आहे, पण आपले भेटणे हीच कोजागिरी, चांदणेही नको चांदवाही नको या ओळींप्रमाणे आपण कवींच्या आणि आपल्यामध्ये फार अंतर न ठेवता या संमेलनाला थेट सुरुवात करूया. आणि या राजर्षी शाहूंचा विचार घेऊन जाणाऱ्या लोकराजा ऊर्जा मैत्री परिवाराच्या काव्यांगण 2023च्या या संमेलनाचा पहिलाच कवी म्हणून मी निमंत्रित करतो. या ऊर्जा परिवाराच्या वतीने हे जो सोहळा होतोय, या सोहळ्याचा एक महत्वाचा भाग असणारे विश्वास पाटील राधानगरी यांना विनंती करतो की या संमेलनाची एक बहारदार आणि जोरदार सुरुवात करावी. संमेलनाला वेळ झाला त्याबद्दल दिलगिरी व्यक्त करतो. एक आयोजक म्हणून, एक ऊर्जा परिवाराचा सदस्य म्हणून मला माहिती आहे की काळ गौतमीचा आहे, तरी सुद्धा तुम्ही एवढ्या मोठ्या संख्येनं आमच्यासारख्या कवींना ऐकायला आलात. गेल्या वर्षी या सभागृहानं धाय मोकलून रडणारी 2 ऊर्जाची पोरं बघितली. याच सभागृहानं अनंत राऊतांच्या मैत्रीचा भोंगा ऐकला. याच सभागृहानं तुमच्या दर्दी रसिकांची दाद देखील ऐकली. कवी रोहित शिंगे म्हणतात, सावरणे अवघड असते. या सभागृहाला सुद्धा गेली वर्षभर सावरायला थोडा वेळ लागला, परंतु सावरत असताना ही सगळी चिमणी पाखरागत सगळी या सभागृहाच्या फांदीवर लगडली गेली आणि हा काव्यांगण 2023चा सोहळा तुमच्या समोर होतोय. त्या ऊर्जा परिवाराचं आणि या सगळ्या रसिकांचं पुन्हा एकदा आभार मानतो आणि शाहूंच्या नगरीत या काव्यांगणसाठी पहिली रचना शाहूंना समर्पित करतो. शाहूंच्या उपकाराच पांग कधीच फिटणार नाही. शाहूंच्या उपकाराच पांग कधीच फिटणार नाही. लोकराजाच्या नावानं
पांग कधीच फिटणार नाही, लोक राजाच्या नावाचं पान कधीच मिटणार नाही, राजरयतेचा माझा रे शाहू, शाहू राजाचं गुणगान गाऊ, राजरयतेचा माझा रे शाहू, शाहू राजाचं गुणगान गाऊ, त्यानं उभारल्या रे भिंती, त्यानं अडवलं रे पाणी, त्यानं उभारल्या रे भिंती, त्यानं अडवलं रे पाणी, पिकवालं माळ राणी, फुलले संसार सोन्यावानी, राजा रयतेचा माझा रे शाहू, शाहू राजाचं गुणगान गाऊ, आरक्षण नुसतं नाही रे, रक्षण सुद्धा केलं, आरक्षण नुसतं नाही रे, रक्षण सुद्धा केलं, गोरगरीब जनतेला छातीशी हो धरल, गोरगरीब जनतेला छातीशी हो धरल, मान गावी झाली सभा, त्यात मधोमधी उभा, मान गावी झाली सभा, त्यात मधोमधी उभा, स्वाभिमानानं जगाया त्यानं दिली आम्हा मुभा, राजा रयतेचा माझा रे शाहू, शाहू राजाचं गुणगान गाऊ, आणि या शाहूंच्या समतेच्या भूमीमध्ये तुमच्या आमच्या पिढ्यांनी जन्म घेतला, हा खरं तर तुमच्या आमच्या सौभाग्याचा भाग आहे. म्हणून या शाहूंच्या विचारांचं आम्ही काय घेतलं, आम्ही कुठला विचार घेऊन चाललोय, आणि या शाहूराजांनी या 233 पोरांना अर्थात ऊर्जा मैत्री परिवाराला काय दिलं, ही आमची भूमिका मांडणारं पुढचं कडवं आहे. जगायला रे दिली त्यानं समतेची ही वाट, जगायला रे दिली त्यानं समतेची ही वाट, जात पातीला गाडून जपलं माणुसकीचं नात, जात पातीला गाडून जपलं माणुसकीचं नात, शाहूंच्या पुण्याईनं स्वर्ग झालं कोल्हापूर, शाहूंच्या पुण्याईनं स्वर्ग झालं कोल्हापूर, शाहू माझा रे विठ्ठल हेच माझं पंढरपूर, जगायला रे दिली त्यानं समतेची ही वाट, जात पातीला गाडून जपलं माणुसकीचं नात, शाहूंच्या पुण्याईनं स्वर्ग झालं कोल्हापूर, शाहूंच्या पुण्याईनं स्वर्ग झालं कोल्हापूर, शाहू माझा रे विठ्ठल हेच माझं पंढरपूर, राजा रयतेचा माझा रे शाहू, शाहू राजाचं गुणगान गाऊ. या संमेलनाची इतकी सुंदर सुरुवात, याच्यापेक्षा सुंदर सुरुवात काय असू शकते. काळाच्या मुरमाड मातीत तू फिरवलास तुझ्या अफाट कर्तृत्वाचा नांगर, आणि केलीस पेरणी आमच्या पिढ्यानपिढ्यांच्या समृद्ध भविष्याची. काळाच्या मुरमाड मातीत तू फिरवलास तुझ्या अफाट कर्तृत्वाचा नांगर,
आणि केलीस पेरणी आमच्या पिढ्यानपिढ्यांच्या समृद्ध भविष्याची. तुझ्या दूरदृष्टीचे पोवाडे शाहू राजा, तुझ्या दूरदृष्टीचे पोवाडे आजही गाते इथली माती. माणसा माणूस केले शाहू राजा, माणसा माणूस केले शाहू राजा. तू आमचा आभाळा एवढा छत्रपती, तू आमचा आभाळा एवढा छत्रपती. अतिशय सुंदर सुरुवात. मगाशी मी जसं म्हणालो त्याप्रमाणे मंचासमोरील बरीच मंडळी मान्यवर आहेत. एक नाव गडबडीने राहून गेलं, पण काव्यांगण 2022 मागच्या वर्षी जे आपण घेतलं आणि जे महाराष्ट्रावर पोचलं ते काव्यांगण घेत असताना आमच्या पाठीमागे जो सगळ्यात मोठा आधार होता आणि ज्यांच्या आधारावरती घेतलं ते आदरणीय ॲडव्होकेट CB कोरे साहेब या कार्यक्रमासाठी उपस्थित. त्यांचं मनापासून स्वागत करतो आणि तुमचे आशीर्वाद आमच्या सोबत आहेत अशी अपेक्षा व्यक्त करतो. आणि यानंतर मी आणखी एका अशा कवीला आमंत्रित करतोय जो मूळचा अहमदनगरचा आहे, पण ज्याच्या आवाजानं आणि त्याच्या कवितेनं गेल्या 2-1 वर्षामध्ये विशेषतः लॉकडाऊनच्या काळात त्याच्या अनेक कविता व्हायरल झाल्या. सध्या तो हैदराबाद येथे फेलोशिप करतोय, जॉबही करतोय, पण त्याच्या कवितांनी तो महाराष्ट्राच्या घराघरात पोहोचलाय. त्याची वेगळी ओळख न करून देता त्याची कविता त्याची ओळख होईल. मी आमंत्रित करतो मूळचा अहमदनगरचा आणि सध्या हैदराबादला काम करणारा आमचा कवी प्रमोद घोरपडे अर्थात कांतासू, त्याला विनंती करतो की आपण व्यासपीठासमोर कविता घ्यावी. कांतासू. सर्वांना नमस्कार. तर तुम्ही इथे आहात कारण हे मंडळी इथं आहेत जे तुटत नाही. काही असतात सुपारी सारखे जे तुटत नाही आणि काही चकण्यासारखे असतात ज्यांच्यामुळे दारू सुटत नाही. काही असतात सुपारी सारखे जे तुटत नाही आणि काही चकण्यासारखे असतात ज्यांच्यामुळं दारू सुटत नाही. मैत्री अशी कळपासारखी आनंदानं वळायची आणि ज्याला मित्रच नाही गड्या त्याला काय मैत्री कळायची. असे सुख दुःखात साथ देणारे मित्र, अधर्मात सुद्धा साथ देणारे मित्र होऊन गेले महाभारतात. मलाच माझी वाटते भीती कर्णावरती लिहू किती, मलाच माझी वाटते भीती कर्णावरती लिहू किती. अर्जुनाचं पान सारं कोरं मी सोडलं रे, कृष्णावरती लिहिलं होतं ते सुद्धा खोडलं रे. कुंती माता सांग मला तुझ्यावरती लिहिताने किती प्रश्न पडले तुला कर्ण जन्म घेताने. कृष्ण मात्र देव होता असे विचार कुणी देव देत नाही, कृष्ण मात्र देव होता असे विचार कुणी देत नाही. कुंती माता रडू नको आता कर्ण परत येत नाही. अरे आयुष्य म्हणजे काय असतं, महाभारताचा खेळ आहे. एवढंच जगलो फक्त आणि लगेच मरणाची वेळ आहे, आणि लगेच मरणाची वेळ आहे. तर माणसांनी जिवंतपणे माणसाला किंमत देणं, माणसाला भेटणं खूप महत्वाचं आहे. सरणावर गेल्यानंतर ते काय जाळातून उठून म्हणत नाही अरे आलाय का तू, असं काही कोणी करत नाही. सरणावर गेल्यानंतर अनेक अश्रू ढाळतात ग, काम सोडून गरजेचं काही अंत्यविधीकडे वळतात ग. सरणावर गेल्यानंतर अनेक अश्रू ढाळतात ग, काम सोडून गरजेचं काही अंत्यविधीकडे वळतात ग. काही सावरत असतात कुणाला तर काही विधीपूर्तीला पळतात ग. आणि ऐक जिंदगी जळताना मग असे कातडे गळतात ग. राग झाल्यावर सांग कुणाला आपली माणसं कळतात ग, आपली माणसं कळतात ग. तर तुम्ही सगळे इथं आहेत, महिला वर्ग आहे आणि महिला अशी गोष्ट आहे तुमच्याकडे प्रमाण कसं आहे माहित नाही, पण पिणाऱ्याचं प्रमाण आमच्याकडे जास्त आहे. खूप किती वाईट वाटतं. पण ती महिला म्हणते पुरीला मारू नका, पोराला मारू नका, मला मारा. तुम्ही पिऊन आले ना मला मारा. जोडव्याला बंधनातून मुक्त झाल्यावरती काय अर्थ कुंकवाला नवरा गेल्यावरती. कविता ठेवता आहे. कवितेचं शीर्षक माय. जरी जन्म भरती रीती राहिली माय माझी गरिबीत जिती राहिली. जरी जन्म भरती रीती राहिली माय माझी गरिबीत जिती राहिली. बाप पडतो पुन्हा धीर धरतो पुन्हा सांगा हे तरी काय त्याचा गुन्हा. वेदनेला जरी हे कळू लागले दुःख माझ्या घराशी कसे वागले. वेदनेला से हे कळू लागले दुःख
काय होते मरून कुंकवाला शीती कुरवाळते डोरल्याच्या धाग्यावर धागा लावते कुंकवाला शीती कुरवाळते डोरल्याच्या धाग्यावर धागा लावते रोज खचते तरी माय हसते अशी राख झाल्यावरी विस्तवावर जशी साचते साचते सांडते वेचते तीच ती ओलाव्याच्या तळाशी भेटते तीच ती कारण आई असं रसायन घरात कुणी चूक केली तरी आई आपल्याकडे घेते सासू सासरा मुलगा मुलगी हसणाऱ्या तव्यावर कशी भाकर झोपते माये माझी चुली पुढं डोळे झाकून बसते हसणाऱ्या तव्यावर कशी भाकर झोपते माये माझी चुली पुढं डोळे झाकून बसते पाना चोरताने तन मन देहाचे लाजते गाय देई किती दूध माये मला ते पाजते जन्म गेला तिचा वाया देह खेळतोय माती जन्म गेला तिचा वाया देह खेळतोय माती बाप लेकाचं भांडण माय जोडते नाती थर थर करे हात जन्म गेला तिचा वाया देह खेळतोय माती बाप लेकाचं भांडण माये जोडत्या नाती थर थर करे हात घामा अंग अंगा वाही माये बोलत्या लेका रे थकले मी नाही लेकी साठे दिला तिने तिचा सर मोडणीला जावं याला सांगे माये तुम्ही सोनं करा तिला तिचा जीव घरापाशी सुख दुःखात छळते तिचा जीव घरापाशी सुख दुःखात छळते माझा प्रश्न जगासाठी माये कुणाला कळते माये कुणाला कळते म्हणून या कवितेच्या शेवटच्या ओळी साचते सांडते वेचते तीच ती ओलाव्याच्या तळाशी भेटते तीच ती जिंदगीचा उन्हाळा सुगीचा करून माय जगते दुःखाला हाताशी धरून जरी जन्मभर ती रीती राहिली माय माझी गरिबीत जिती राहिली. धन्यवाद. दोघांच्याही आयुष्यात याचीसारखी गरज राहिली. एखाद्या माणसाची कविता श्रेष्ठ किंवा उत्तम कधी असेल ज्याला आपल्या कवितेत आपली आई लिहिता आली. मला वाटतं ती कविता जिंकलेली असते. इथल्या प्रत्येक कवीला ज्या दिवशी आपल्या कवितेत आपली आई मांडता येईल त्या दिवशी ही कविता जिंकलेली असेल. या संदर्भानं पुढे जाताना जाणीवपूर्वक काही गोष्टींचा उल्लेख करतो. आपण हा सगळा देखणा सोहळा बघतोय पण जो देखणा सोहळा ज्या प्रायोजकांच्या आधारावरती होतोय ते प्रायोजक आदरणीय आमचे साईराज बिल्डरचे धनंजय पाटील साहेब किंवा आनंद शिक्षण प्रसारक मंडळाचे आदरणीय देसाई साहेब असतील किंवा सर्जेराव पाटील आदरणीय गोल्डन फ्युचरचे असतील. या सगळ्या मंडळींच्या आधारावर हा सोहळा उभा राहिला आहे आणि याच्याही बरोबर विश्वराज महाडिक भैया आणि या सगळ्यांबरोबर आमच्या ऊर्जा मैत्रीसाठी आरोग्यासाठी आधाराचे असणारे डॉक्टर संदीप श्रावस्ती वैजनाथ रहाटे डॉक्टर या सगळ्या मंडळींच्या आधारावर हा सोहळा उभा राहिला आहे. त्यामुळं या सगळ्यांची आठवण काढणं मला जास्त महत्त्वाचं वाटतं. यानंतर मी एका अशा कवयित्रीला आमंत्रित करतोय जी मूळची बेळगावची आहे. उमेश भैया मला नेहमी म्हणतात की आपण शांता शेळकेला ती लिहित्या काळात बघितलं नाही असं म्हणू शकतो पण पुढच्या काळात आम्ही पूजा भडांगेला लिहित्या काळात बघितलं असं म्हणू शकतो. माझ्या पिढीची शांता शेळके म्हणून तिच्याकडे बघतो. ती असं म्हणते की दिसतात सावळे रंग नभाच्या पार नक्कीच तिथेही कृष्ण भूल असणार. दिसतात सावळे रंग नभाच्या पार नक्कीच तिथेही कृष्ण भूल असणार. ही कसली माया कवेत घेते आहे ही कसली माया कवेत घेते आहे मन क्षणाक्षणाला अभंग होते आहे मन क्षणाक्षणाला अभंग होते आहे. इतकं सुंदर गोड आणि नदी सारखं प्रवाही येणारी आमची बहीण कवयित्री मी पूजा भडांगेला विनंती करतो की तू या काव्यांच्या निमित्तानं आमच्या रसिकांसमोर व्यक्त व्हावं. पूजा भडांगे. समस्त कोल्हापूरकरांना नमस्कार. कवितेच्या निमित्ताने पहिल्यांदाच कोल्हापुरात आली आहे आणि ज्या कवितेमुळे कोल्हापुरात यायला मिळाले त्या कवितेप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी कवितेवरचीच कविता सुरुवातीला सादर करते. इथे बरीचशी तरुण मंडळी दिसतात आणि तरुण म्हटलं की सगळ्यांचा आवडता लाडका आणि घरच्यांच्या नाकी नऊ आणणारा विषय म्हणजे प्रेम. आणि या प्रेमात कसं होतं की
नेमकं आपल्याला आवडते कुणीतरी वेगळ्याच जातीतलं, मग अजून पंचायत. मग तेव्हा काय होतं तर ते थोडंसं कवितेत मांडण्याचा प्रयत्न केलाय. तुझा तालेवार गाव माझी जमात भटकी, तुझा तालेवार गाव माझी जमात भटकी, नको उगा शिवा शिव दिली वेशी न धमकी. क्या बात आहे, वाह. तुझा तालेवार गाव माझी जमात भटकी, नको उगा शिवा शिव दिली वेशी न धमकी, तुझ्या पायाखाली फुलं माझ्या वाटेवर ऊन, तुझ्या पायाखाली फुलं माझ्या वाटेवर ऊन, तरी सुकल्या डोळ्यात काय उगवे अजून. तुझा घरंदाज थाट, तुझा घरंदाज थाट माझी जुनेऱ्यात लाज, तुझा घरंदाज थाट माझी जुनेऱ्यात लाज, तुला बघता आडून आत घुमतो आवाज. तुझी बहरली बाग तिन्ही ऋतूत देखणी, तुझी बहरली बाग तिन्ही ऋतूत देखणी, माझ्या नशिबी कोरड कशी करावी पेरणी. कसं तुळशीच्या जागी निवडुंग हे जगल, कसं तुळशीच्या जागी निवडुंग हे जगल, तगरानं मोगऱ्याचं तरी सपानं पाहिलं. कशा जुळतील सांग दिशा वेगळ्या आपुल्या, नेहमीचा प्रश्न. कशा जुळतील सांग दिशा वेगळ्या आपुल्या, माझ्या हातातल्या रेघा राब राबून पुसल्या. तुझं रंगल आभाळ माझी राबती जमीन, तुझं रंगल आभाळ माझी राबती जमीन, माझी जिंदगी चालते रोज विटांवरतीन. तुझं रंगल आभाळ माझी राबती जमीन, माझी जिंदगी चालते रोज विटांवरतीन, तुझं यंत्रावल कुळ माझी जातच अडाणी, तुझं यंत्रावल कुळ माझी जातच अडाणी, तरी वेशीत वाजती, तरी वेशीत वाजती तुझ्या शहराची गाणी, तरी वेशीत वाजती तुझ्या शहराची गाणी. ती फक्त कविता घेऊन मनोरंजन करत नाही तर तो भूमिकाही घेतो. ती ज्या नगरीतून आली त्या नगरीची एक भूमिका आहे, ती भूमिकाही तिने या ठिकाणी मांडली आणि एक कवी म्हणून कवितेशी असणारं नातंही तिनं सांगितलं. संतोष नारायणकर असं म्हणतात की हे तनमनधन आहे भक्त कवितेचे आणि वेड मला आहे फक्त कवितेचे. हे तनमनधन आहे भक्त कवितेचे आणि वेड मला आहे फक्त कवितेचे. जन्म जरी तू मजला दिलास माझी माय, अंगात परी माझ्या रक्त कवितेचे, अंगात परी माझ्या रक्त कवितेचे. आणि हे नातं प्रत्येक कवीचं कवितेशी आहे. याच्याही पुढे जाऊन तू प्रेमावर आणि विशेषतः आंतरजातीय प्रेमावर भाष्य केलंस आणि दोन ह्या वेगळ्या रेषा हेही तू सांगितलंस. त्या दोन रेषा अतिशय सोज्वळपणाने एकत्र आणणारी बरीच मंडळी आमच्या मंचावर आहेत, याचंही मानावर आहे. असो, कारण आबेद शेखांची गझल आहे की तू वाड्यातील सुंदर मूर्ती मी वेशी वरला दगड ग, तू वाड्यातील सुंदर मूर्ती मी वेशी वरला दगड ग, सांग कसं जमल सखे तुझं माझं जुगाड ग, सांग. अशा काळात प्रेम नावाची गोष्ट आली की जात नावाची भिंत येते. माणूस किलवाला असला की ती व्यवस्थित पार होतं. असो, यानंतर मी अशा एका कवीला आमंत्रित करतो जो कवी खरं तर मागच्या वर्षी काव्यांगण संपल्यानंतर काव्यांगण 2023च्या जेव्हा चर्चा सुरू झाल्या तेव्हा काही मंडळी आपल्या व्यासपीठावरती असेल, त्यातलं पहिलं नाव होतं कांतासूत आणि याच्यानंतर एक कवी आपल्याकडे पुढच्या वेळी असेल असं एक नाव होतं. त्या कवीचं नाव आहे विशाल मोहिते. माझ्या पिढीत ताकदीची गझल लिहिणारा अलीकडच्या काळातला एक चांगला गझलकार म्हणून ज्याची ओळख आहे. विशाल मोहिते मूळचे बुलढाण्याचे आहेत आणि सध्या महाराष्ट्रभर अतिशय चांगली गझल लिहित आहेत. त्यांच्या फार सुंदर दोन ओळी मला ज्या आवडतात मी त्या सांगतो आणि त्यांना आमंत्रित करतो की ही गोष्ट एवढी साधी कळण्याला उशीर झाला, ही गोष्ट एवढी साधी कळण्याला उशीर झाला की नदी कधीही कोण्या एका गावाची नसते, ही नदी कधीही कोण्या एका गावाची नसते. मी आमंत्रित करतो विशाल मोहिते बुलढाणा. धन्यवाद रोहित भाऊ. माझ्या समोरच्या सगळ्या रसिक मायबापांनो, गझलकार म्हणून गझलेबद्दल मला थोडंसं बोलायचं आहे, परवानगी घेतो.
की कविता जशी उकलत जाते, एक विषय घेते आणि कविता उकलत जाते आणि आपण शेवटी कवितेचा समारोप करतो. पण गझलबद्दल थोडंसं वेगळं आहे. गझलेमध्ये शेर असतात, 2-2 ओळींचे शेर असतात आणि तो शेर जर तुम्हाला आवडला तर तुम्ही त्यावरती दाद द्यायची असते. त्या 2 ओळीत आम्हाला एक कविता बसवायची असते किंवा एक खयाल बसवायचा असतो, तोही वृत्तात. बऱ्याच मर्यादा आहेत, त्या मर्यादा पाळून आम्हाला बसवायचं असतं. तुम्हाला जर त्या 2 ओळी आवडल्या तर नक्कीच त्यावर दाद द्या किंवा टाळ्या वाजवा, कारण टाळ्यांचं आणि कलाकाराचं, कवीचं, गझलकाराचं फार जवळचं नातं आहे. आमच्या एका कवी मित्राचं लग्न झालं, कवी असूनही झालं. विश्वास पाटील आता नाव जाहीरच केलं. विश्वास पाटलांचं नाव तुम्ही घेतलं आणि त्यांचं लग्न झालं याचं कारण त्यांचं लग्न आधी झालं, नंतर ते कवी झाले. पण असं पण रोहित दादा, एक उत्तम दर्जाचा कवी, जबरदस्त कवी इथं उपस्थित आहे. कोण? उमेश दादा आमचा. एक काळी तो इतका जबरदस्त कवी होता, पण नंतर त्याचं लग्न झालं आणि तो आता उत्तम श्रोता झालेला आहे. कवीचं आणि गझलकाराचं टाळ्यांचं फार चांगलं ना. मला जर 2 ओळी आवडल्या तर तुमची प्रतिसाद माझ्यापर्यंत पोहोचू द्या. काही सुटे शेर सादर करतोय. वाट्याला बस पडझड असते, बाकी काही नाही. वाट्याला बस पडझड असते, बाकी काही नाही. जगण्यासाठी धडपड असते, बाकी काही नाही. वाट्याला बस पडझड असते, बाकी काही नाही. जगण्यासाठी धडपड असते, बाकी काही नाही. मला भावली होती ती, तिला आणखी कोणी. प्रणीत सर, वाट्याला बस पडझड असते, बाकी काही नाही. विचार सांगतोय दुसऱ्या शहरात एक, तो विचार जर सगळ्यांनी पाळला तर कधीच कुठे अत्याचार होणार नाही याची हमी देतो. की वाट्याला बस पडझड असते, बाकी काही नाही. जगण्यासाठी धडपड असते, बाकी काही नाही. मला भावली होती ती, पण तिला आणखी कोणी. ज्याची त्याची आवड असते. मला भावली होती ती, पण तिला आणखी कोणी. ज्याची त्याची आवड असते, बाकी काही नाही. एक दुसरा शेर आणि मतला आणि शेर की अजून सूर्याची किरणेही इकडे काही वळली नाही. अजून सूर्याची किरणेही इकडे काही वळली नाही. जपून ठेवा तुम्ही मशाली, रात्र अमावस टळली नाही. अजून सूर्याची किरणेही इकडे काही वळली नाही. जपून ठेवा तुम्ही मशाली, रात्र अमावस टळली नाही. दोघांमधल्या दुराव्यासया कारण ठरली केवळ भाषा. दोघांमधल्या दुराव्यासया कारण ठरली केवळ भाषा. मज ओठांची जमली नाही, तुझ डोळ्यांची कळली नाही. दोघांमधल्या दुराव्यासया कारण ठरली केवळ भाषा. मज ओठांची जमली नाही. समदुःखी बरेच जण तिथं. दोघांमधल्या दुराव्यासया कारण ठरली केवळ भाषा. मज ओठांची जमली नाही, तुझ डोळ्यांची कळली नाही. एक मतला आणि एक शेर आणखी अशात नवीन लिहिला होता, पहिल्यांदा सादर करतोय. या जगासाठी विषय होतो, या जगासाठी विषय होतो, आपला जेव्हा उदय होतो. या जगासाठी विषय होतो, आपला जेव्हा उदय होतो. शेवटी सुटलोच दोघेही, शेवटी सुटलोच दोघेही. एकमेकांची सवय होतो. शेवटी सुटलोच दोघेही, एकमेकांची सवय होतो. आणि असाच एक पतला आणि शेर की आज कोजागिरी पौर्णिमा. की तू नको ना यार बोलू रात्र आहे, तू नको ना यार बोलू रात्र आहे. सोबतीला आपल्या जर चंद्र आहे. तू नको ना यार बोलू रात्र आहे. सोबतीला आपल्या जर चंद्र आहे. जिंकला आहेस तू विश्वास माझा, जिंकला आहेस तू विश्वास माझा. तू दगा देण्यास आता पात्र आहे. जिंकला आहेस तू विश्वास माझा, तू दगा देण्यास आता पात्र आहे. आणि एक मधला एक शेर की हृदय मोकळे करून ये तू, नंतर बोलू. हृदय मोकळे करून ये तू, नंतर बोलू. डोळे आधी पुसून ये तू, नंतर बोलू. हृदय मोकळे करून ये तू, नंतर बोलू. डोळे आधी पुसून ये तू, नंतर बोलू.
किती सहज हे बोलतेस की पळून जाऊ. किती सहज हे हृदय मोकळे करून ये तू नंतर बोलू, डोळे आधी पुसून ये तू नंतर बोलू. किती सहज हे बोलतेस की पळून जाऊ, पुन्हा एकदा घरून ये तू नंतर बोलू. परत 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 बहुत बढिया. हृदय मोकळे करून ये तू नंतर बोलू, डोळे आधी पुसून ये तू नंतर बोलू. किती सहज हे बोलतेस की पळून जाऊ, पुन्हा एकदा घरून ये तू नंतर बोलू. मधला दोन शेर की सारे मिळून भाऊ संयुक्त विद्यमाने. संयुक्त जॉईंट व्हेंचर. सारे मिळून भाऊ संयुक्त विद्यमाने, आपण सुखात राहू संयुक्त विद्यमाने. सारे मिळून भाऊ संयुक्त विद्यमाने, आपण सुखात राहू संयुक्त विद्यमाने. व्यापार राजनीती आपापसात म्हटले, व्यापार राजनीती आपापसात म्हटले, या भारतास खाऊ संयुक्त विद्यमाने. 8 दिवसाआधीची बातमी आहे. या देशात म्हणजे महाराष्ट्रात बियर का कमी विकल्या जाते त्यावरती एक मोठी म्हणजे समिती नेमल्या गेली आहे. पण इथं झेडपी शाळा प्रायव्हेटायझेशन सुरू झालं, त्यासाठी समिती नेमायची गरज कोणाला वाटली नाही. आणि तुमच्या आमच्यासारखे लोक त्यावरही शांत. हे दुर्दैव या महाराष्ट्राचं. सारे मिळून भाऊ संयुक्त विद्यमाने, आपण सुखात राहू संयुक्त विद्यमाने. व्यापार राजनीती आपापसात म्हटले, या भारतास खाऊ संयुक्त विद्यमाने. नाहीच शक्य जर का दोघास एक होणे, चल दूर दूर राहू संयुक्त विद्यमाने. नाहीच शक्य जर का दोघास एक होणे, चल दूर दूर राहू संयुक्त विद्यमाने. आणि एक मधला एक शेर आणि गझल सादर करतोय की दोऱ्यामध्ये गुंतवले अन जरी बनवले हार किती. दोऱ्यामध्ये गुंतवले अन जरी बनवले हार किती. तुटून पडले फूल एकदा सांगा दरवळणार किती. दोऱ्यामध्ये गुंतवले अन जरी बनवले हार किती. तुटून पडले फूल एकदा सांगा दरवळणार किती. तिच्या परी शातीर खुनी मज कधी कुठे ना सापडला. तिच्या परी शातीर खुनी मज कधी कुठे ना सापडला. तिच्या कटाक्षामध्ये झाले जखमी आणि ठार किती. तिच्या परी शातीर खुनी मज कधी कुठे ना सापडला. तिच्या कटाक्षामध्ये झाले जखमी आणि ठार किती. नाजूक बांधा लांब केस अन खोल खोल हसरे डोळे. नाजूक बांधा लांब केस अन खोल खोल हसरे डोळे. क्षणात एका संपवायला तिच्याकडे हत्यार किती. शेर बघितली जात तुम्ही. दोऱ्यामध्ये गुंतवले अन जरी बनवले हार किती. तुटून पडले फुल एकदा सांगा दरवळणार किती. तिच्या परी शातीर कुणी मज कधी कुठे ना सापडला. तिच्या कटाक्षामध्ये झाले जखमी आणि ठार किती. नाजूक बांधा लांब केस अन खोल खोल हसरे डोळे. नाजूक बांधा लांब केस अन खोल खोल हसरे डोळे. क्षणात एका संपवायला तिच्याकडे हत्यार किती. धन्यवाद. गझल सादर करतोय. कालच कळलं तर रदीप म्हणून असतं गझलेमध्ये जो शब्द शेवट प्रत्येक शेराच्या त्याला रदीप म्हणतात. ग्रहण लागले या रदीपची एक रचना लिहिली होती, ती मुद्दामून सादर करतोय. बघा. फारच मोठा गोंधळ झाला ग्रहण लागले. फारच मोठा गोंधळ झाला ग्रहण लागले. आणि ग्रहण केव्हा लागतं याचं शास्त्रीय कारण दुसऱ्या मिसरात सांगतो की फारच मोठा गोंधळ झाला ग्रहण लागले. दोघांमध्ये तिसरा आला ग्रहण लागले. शास्त्रीय कारण. मग ते नात्यातलं असो की ग्रह ताऱ्यांमध्ये, दोघांमध्ये तिसरा आला. फारच मोठा गोंधळ झाला ग्रहण लागले. दोघांमध्ये तिसरा आला ग्रहण लागले. एक जमाना होता त्याचा रुबाब होता. एक जमाना होता त्याचा रुबाब होता. मिक्सर आल्यावर लागले. एक जमाना होता त्याचा रुबाब होता.
मिक्सर आल्यावर पाट्याला ग्रहण लागले आणि जो तो आपुल्या सूर्याच्या सावलीत बसला. जो तो आपुल्या सूर्याच्या सावलीत बसला. पुढे जाऊनी ज्याला त्याला ग्रहण लागले. जो तो आपुल्या सूर्याच्या सावलीत बसला. पुढे जाऊनी ज्याला त्याला ग्रहण लागले. ओठ कपाळी ठेवलेस तू कोमल माझ्या. ओठ कपाळी ठेवलेस तू कोमल माझ्या आणि माझ्या दुर्दैवाला ग्रहण लागले. ओठ कपाळी ठेवलेस तू कोमल माझ्या आणि माझ्या दुर्दैवाला ग्रहण लागले. इतरांच्या दुखण्यावर जे जे हसले होते. इतरांच्या दुखण्यावर जे जे हसले होते. समोर त्यांच्या ही हसण्याला ग्रहण लागले. इतरांच्या दुखण्यावर जे जे हसले होते. समोर त्यांच्याही हसण्याला ग्रहण लागले. चार काजवे दिव्यास कोण्या सूर्य म्हणाले. चार काजवे दिव्यास कोण्या सूर्य म्हणाले. तेव्हापासून त्या सूर्याला ग्रहण लागले. चार काजवे दिव्यास कोण्या सूर्य म्हणाले. तेव्हापासून त्या सूर्याला ग्रहण लागले. दोघे होतो केवळ तेव्हा छानच होते. दोघे होतो केवळ तेव्हा छानच होते. पुढे मध्ये धूमकेतू आला ग्रहण लागले. दोघे होतो केवळ तेव्हा छानच होते. पुढे मध्ये धूमकेतू आला ग्रहण लागले. आणि शापित होते बहुधा सुंदर ओठ तुझे ते. शापित होते बहुधा सुंदर ओठ तुझे ते. शापित होते बहुधा सुंदर ओठ तुझे ते. चुंबलेस तू ज्याला त्याला ग्रहण लागले. शापित होते बहुधा सुंदर ओठ तुझे ते. चुंबलेस तू ज्याला त्याला ग्रहण लागले. फारच मोठा गोंधळ झाला ग्रहण लागले. दोघांमध्ये तिसरा आला ग्रहण लागले. मनपूर्वक धन्यवाद. फार सुंदर. दोघांमध्ये तिसरा आला ग्रहण लागले. एवढ्या सगळ्यात जर हे ग्रहण लागणं यातला आपल्या वाट्याला कुठलं यावं तर आपल्या दुर्दैवाला ग्रहण लागावं अशी माझी अपेक्षा. एक शेर फार त्याने सुंदर घेतला की दिव्याला तुम्ही सूर्य म्हणावे या संदर्भानं. आणि तुम्ही फार सुंदर गझलकार आहात. या अनुषंगाने गझलकार फार सुंदर म्हणतो की गझलेची ताकद काय आहे. हे गझल आहे ऐसे बळ पाहिजे. हे गझल आहे ऐसे बळ पाहिजे. पत्थर आलाही आली कळ पाहिजे. हे गझल आहे ऐसे बळ पाहिजे. पत्थर आलाही एक कळ पाहिजे. लाख बांधो कुणी सूर्य दावणीला. लाख बांधो कुणी सूर्य दावणीला. काजव्यांची एक चळवळ पाहिजे. बिर्ला साहेब हा आमचा ऊर्जा मैत्री परिवार ही काजव्यांची चळवळ आहे. दिवस असो वा अंधार आमचं ठरलेलं आहे की आपण किती प्रकाशू शकतो याचा आम्हाला अंदाज आहे. फार सुंदर घेतला तर या अनुषंगानं संयुक्त विद्यमाने नावाचा एक फार संदर्भ आपण घेतला. संयुक्त विद्यमाने देश विकण्याचा कार्यक्रम ज्या वर्तमानात सुरू आहे अशा वर्तमानात दास पाटलांचा एक शेर आठवतो की बागेचा थरकाप उडाला आहे. बागेचा थरकाप उडाला आहे. लाकूड तोड्या माळी झाला आहे. बागेचा थरकाप उडाला आहे. लाकूड तोड्या माळी झाला आहे. फार सुंदर रचना घेतलात. पुन्हा एकदा टाळ्या विशाल मोहितेंसाठी. गझल एक वेगळं तंत्र आहे आणि फार सुंदर आपण सादरीकरण केलं. यानंतर मी एका अशा कवीला आमंत्रित करतो. खर तर मंचासमोर बरीच मंडळी वक्तृत्व स्पर्धा काळातली आहेत. रसिकांमध्येही आहेत आणि आमच्या ऊर्जा परिवारात पण आहेत. वक्तृत्व स्पर्धा काळातलं महाराष्ट्रातलं एक आघाडीचं नाव म्हणजे बहुतांशी अनेक स्पर्धांच्या मोठ्या स्पर्धेचा तो विजेता. नंतरच्या काळात तितक्याच ताकदीचा कवी आणि सध्या महाराष्ट्रभर नव्हे तर देशभर एक राष्ट्रीय युवा प्रबोधनकार म्हणून जो माणूस कीर्तनांच्या माध्यमातून तुकडोजींचा विचार गाडगे महाराजांचा विचार देशभरात पोहोचवतोय. मी त्याच्यामध्ये आपल्यामध्ये फारसा अंतर न ठेवता आमंत्रित करतोय या पिढीतला सगळ्यात मोठा अध्यात्मातलं आमचं नाव प्रशांत ठाकरे यांना विनंती करतो की आपण आपल्या रचनांच्या माध्यमातून आमच्या समोर व्यक्त करू. प्रशांत ठाकरे, अकोला. आता हत्या करण्याच्या हत्याराबद्दल चर्चा झाली.
कोणाकडे काय काय आहे त्याच्याबद्दल चर्चा झाली. गझल आता ओठापर्यंत आलेली आहे. आमचं दुर्दैव असं आहे की तसली प्रकरणं आमच्या आयुष्यात काही सुदैवानं होऊ दिले नाही. हा खूप सुंदर ऊर्जा लोकराजा ऊर्जा मैत्री परिवार आहे. एक गोष्ट प्रामाणिकपणे या ठिकाणी कबूल करतो की गेले अनेक दिवस झाले कविता लेखनाकडे दुर्लक्ष झालं असं म्हणायला हरकत नाही. आता विशालदादांचे शेर ऐकत होतो तेव्हा मला माझ्या 2 ओळी आठवल्या की मी तसा भित्रा प्राणी आणि तू फार बोल्ड आहेस. आता विसरा म्हणे महाराज आहे तर म्हणून विसरून गेलो. मी तसा भित्रा प्राणी आणि तू फार बोल्ड आहेस. मी पसारा लोखंडाचा तू 24 कॅरेट गोल्ड आहेस. आणि या 24 कॅरेट गोल्डचा संबंध फक्त कोणत्या तरुण मुलीसोबत नाही तर ज्या काळामध्ये मी समोर पाहत होतो इथं युवा निमंत्रितांचे युवा कवी संमेलन आहे. मी पुढे पाहत होतो ज्या काळामधले 25-35च्या वयामधले तरुण पोरं कॉलेजच्या पुढे उभे राहतात आणि तुझे देख के मेरे दिल में ख्याल आता है म्हणतात. काही तर एवढे पुढे गेले की तुझे देख के मेरे दिल में ख्याल आता है और तेरे सहेली को देखकर मेरे दिल में दूसरा ख्याल आता है. ते एवढे ख्याल त्यांच्या मनात येतात की समाजासाठी काही करायचं असते हा ख्यालच ते विसरून जातात. पण या तरुणाच्या या तरुण मित्र परिवाराने ऊर्जा मैत्री परिवाराने हा फार सुंदर कार्यक्रम आयोजित केला. त्यांना प्रथमतः धन्यवाद देईल. शाहू राजांच्या भूमीमध्ये उभा आहो. राजर्षी शाहू महाराजांवरती मी काही ओळी लिहिल्या होत्या त्याच्यातल्या 2 ओळी सादर करतो. डोक्यावर राजाचा जिरेटोप असूनही तू कुरवाळत राहिलास पावलांची माती. डोक्यावर राजांचा जिरेटोप असूनही तू कुरवाळत राहिलास पावलांची माती. राजा म्हणून तुझं नाव घेताना राधानगरीच्या धरणासारखीच मजबूत होती छाती. डोक्यावर राजाचा जिरेटोप असूनही तू कुरवाळत राहिलास पावलांची माती. म्हणून तुझं नाव घेताना राधानगरीच्या धरणासारखीच मजबूत होते छाती. गंगारामच्या टपरीवर तू चहाच पिला नव्हता. गंगारामच्या टपरीवर तू चहाच पिला नव्हता तर प्रत्येक घोटास गिळत होता माणसाने माणसाचाच केलेला अपमान. गंगारामच्या टपरीवर तू चहाच पिला नव्हता तर प्रत्येक घोटास गिळत होता माणसाने माणसाचाच केलेला अपमान. तुला फक्त आरक्षणाचं जनक कसं म्हणू. तुला फक्त आरक्षणाचं जनक कसं म्हणू. तुझ्या प्रत्येक कृतीत दिसते मानवतेच्या जनुकाचं भक्कम जाळ. तू विणलेल्या प्रेमाच्या जाळ्यासारखं ज्याला कधीच लागणार नाहीत नश्वराची कोळीष्टक. ज्याला कधीच लागणार नाहीत नश्वराची कोळीष्टक. त्याला फार ताकदीचे कवी उपस्थित आहेत. महाविद्यालयीन काळामध्ये अनेक काव्य स्पर्धांमध्ये जी कविता मी सादर केली समोर एवढे ताकदीचे माणसं बसलेले आहेत. डॉक्टर रणधीर शिंदे सर उपस्थित आहेत. एवढ्या मोठ्या लोकांच्या समोर आपलं हे काव्य प्रस्तुत करताना मला खूप आनंद होतो आहे. सगळ्या मंडळींच्या पुढे माझी एक छोटीशी कविता. आईचा विषय कोणतरी काढला होता. त्या आईने आणि वडिलाने काय काय केलेलं आहे आपल्या प्रत्येकासाठी त्याला वाहिलेली ही कविता आहे. त्यांनी सांगितलं की आमच्याकडे दारू पिणाऱ्यांची संख्या जास्त आहे. त्याच्या थोडंसं पुढे जर आले तर मी 700 किलोमीटरवरून आलो. आमची वराडी भाषा आहे. आमच्या इकडे एवढी कठीण परिस्थिती आहे की 12 फुटाचा लांब रस्ता सरपंचानं बांधला पण चालणारा पहिलं पाऊल इकडे टाकते दुसरं पाऊल मध्ये टाकते आणि तिसऱ्या पाऊलात गटारीत जाते आणि तिथं जाऊन तो जोरात म्हणते सरपंचानं रस्ता आखूड बांधला. तर त्याला दुसरा कोणीतरी येते आणि सांगते सरपंचानं रस्ता बरोबर बांधला आज तू पाण्याचं प्रमाण कमी टाकलं. आणि एवढं भयानक वातावरण आहे. मी खरोखर सांगतो हे कोणत्या पोथीतली गोष्ट नाही. रात्री 1:30 वाजता मी कीर्तनावून येतो. एक दिवस मी झोपायला गेलो तर रात्रीच्या 1:30 वाजता माझ्या कानावर आवाज आला उमेश दादा म्हणे सांग तुझी वेणी एवढी लांब कशी काय झाली. मी विचारात पडलो. म्हटलं एवढ्या रात्री वेणीच्या गोष्टी करणारा शाहरुख खान होय बोल. म्हटलं जाऊ दे आपल्याला काय करायला लागते सकाळी कार्यक्रम आहे. त्यांना अजून आवाज वाढवला स्केल चेंज केली विश्वास दादा. तो म्हणे सांग तू वेणी एवढी लंबी कशी काय झाली. हे आमच्या विदर्भातली भाषा आहे. मग त्याच्या बायकोनं 2 वेळ ऐकून टाकलं. आमच्या इकडे एक शब्द आहे बोहार तोंड्या. बोहार तोंड्या म्हणजे ज्याचं तोंड पाहिलं की चांगली कविता बिघडून जाते. काही काही पहिल्याच रांगेत येऊन बसते पण किती चांगलं सांगा हसत नाही फोकतचे डोळे करून पाहत. किती
चांगली कविता सादर करा, तर त्याला आमच्या भाषेत वराडीत बोहार तोंड्या म्हणतात. मग त्यानं 2 वेळ आवाज दिला, तिसऱ्यांदा तो अजून म्हणे, सांग तू येणी एवढी लंबी कशी काय झाली. रातच्या 1:30 वाजता त्याची बायको आमच्या भाषेत म्हणे, अरे बोहार तोंड्या ती मग येणी नोय आपल्या म्हशीचं शाप उठवा. मग सकाळी दिवस निघाल्यावर माझ्या लक्षात आलं की हे घर समजून म्हशीच्या गोठ्यात गेलं होतं आणि बायको समजून म्हशीचं शेपूट धरून बायकोला विचारत होतं. म्हणजे ज्याला डिफरन्स बिटवीन टेल ऑफ बफेलो अँड हेअर ऑफ वाईफ एवढी कठीण परिस्थिती आहे. त्या प्रांतामध्ये एका स्त्रीला जगण्यासाठी किती संघर्ष करावा लागतो आणि ती आई तिचा नवरा दारुडा जरी असला तरी काय संघर्ष करते आणि तो वडील सुद्धा काय संघर्ष करतो. त्या शेतकऱ्याला दुर्दैवानं विचार केला जात नाही. उद्घाटनाच्या सत्रात त्याचा उल्लेख झाला की आपण स्टँड घेतला पाहिजे. शब्दांचे फुवारे सगळीकडे उडवणं सुरू आहेत, पण माणसाच्या काळजाला लागतील अशा आचरणाला, अशा पद्धतीच्या वर्तनाला कुठंतरी आपण मुकलेले आहोत. आणि एक गोष्ट सगळ्यांनी कायम लक्षात ठेवा की आचरण से ही चरण पूजे जाते हैं. त्यांच्या पायाची पूजा होते, कारण त्यांनी सामान्याचा आवाज आपल्या हृदयामध्ये ठेवला होता. एक कविता सादर करतो. बहुमजली इमारतीवरून ढकलून द्यावं एखादं निरागस मूल. बहुमजली इमारतीवरून ढकलून द्यावं एखादं निरागस मूल, तसा दररोज कडेलोट होतो आमच्या स्वप्नांचा. बहुमजली इमारतीवरून ढकलून द्यावं एखादं मूल, तसा दररोज कडेलोट होतो आमच्या स्वप्नांचा आणि आयुष्य तुमतं धारावीतल्या गठारी सारखं. बहुमजली इमारतीवरून ढकलून द्यावं एखादं मूल, तसा दररोज कडेलोट होतो आमच्या स्वप्नांचा आणि आयुष्य तुमतं धारावीतल्या गटारी सारखं. एसीत बसून हो आयसीआयसी करणाऱ्या साहेबाला काय समजतील उन्हात भळभळणाऱ्या बापाच्या जखमा. एसीत बसून हो आयसीआयसी करणाऱ्या साहेबाला काय समजतील उन्हात भळभळणाऱ्या बापाच्या जखमा आणि भांडे घासून घासून काळवंडलेल्या आईच्या बांगडीचं दुःख. साहेब तुम्हाला कसं समजत नाही हो, साहेब तुम्हाला कसं समजत नाही हो. एसीच्या कॅबिन मध्ये काचाच्या टेबल वरती प्लॅस्टिकचं फ्लॉवर पॉट ठेवण्या एवढं सोपं नसतं काळ्या मातीला हिरवं करणं. साहेब तुम्हाला कसं समजत नाही हो. एसीच्या कॅबिन मध्ये काचाच्या टेबल वरती प्लास्टिकचं फ्लॉवर पॉट ठेवण्या एवढं सोपं नसतं काळ्या मातीला हिरवं करणं. इथे जिंदगानीचं मातेर होते तेव्हा शेतातलं पीक अंकुरते. इथं जिंदगानीचं मातेर होते तेव्हा शेतातलं पीक अंकुरते. भोग पडलेल्या चपलेतून काटा टोचतो बापाला आणि कळ उठते मस्तकात. भोग पडलेल्या चपलेतून काटा टोचतो बापाला आणि कळ उठते मस्तकात. तेव्हा संघर्ष या शब्दाचा अर्थ मी शोधत नसतो पुस्तकात. भोग पडलेल्या चपलेतून काटा टोचतो बापाला आणि कळ उठते मस्तकात. तेव्हा संघर्ष या शब्दाचा अर्थ मी शोधत नसतो पुस्तकात. मायच्या हाताने शिवलेली गोदडच असते खरी मखमल. मी 3 दिवसाच्या ग्लोबल कॉन्फरन्स मध्ये होतो मुंबईला. तिथं फार सुंदर व्यवस्था होती. 26,000 रुपयाची रूम होती एका रात्रीची आणि त्या हॉटेलमध्ये झोपताना मला माझ्या आईने शिवलेल्या गोधडीची आठवण आली. विश्वातले वस्त्र कितीही नक्षीदार बनवू द्या, आईच्या मोतीबिंदू झालेल्या डोळ्यांनी सुईमध्ये ओवलेल्या धाग्यातून जी गोधड तयार होते त्याला आमच्याकडे सात्री म्हणतात. त्या सात्रीत झोपण्याचा आनंद जगातल्या कोणत्याच मऊ मखमली बिछाण्यामध्ये नसतो. त्या आईची आठवण झाली की भोग पडलेल्या चपलेतून काटा टोचतो बापाला आणि कळ उठते मस्तकात. तेव्हा संघर्ष या शब्दाचा अर्थ मी शोधत नसतो पुस्तकात. माईच्या हाताने शिवलेली गोधडच असते खरी मखमल. माईच्या हाताने शिवलेली गोधडच असते खरी मखमल आणि बुक्क्यापेक्षा पवित्र असतो रे बापाच्या पायाखालचा चिखल. माईच्या हाताने शिवलेली गोधडच असते खरी मखमल आणि बुक्क्यापेक्षा पवित्र असतो रे बापाच्या पायाखालचा चिखल. तरीही का वाढत जातात पायासहित त्याच्या काळजाच्या भेगा. साहेब शेतात कपाशीला बोंडाच्या जागी लागला असता रेमंडचा कपडा. साहेब शेतात कपाशीला बोंडाच्या जागी लागला असता रेमंडचा कपडा. तरीही तो ठरला असता मातीमोल. बापानं पैदा केली असती शेंगामध्ये हल्दीराम सारखी मूग डाल. शेतात कपाशीला बोंडाच्या जागी लागला असता रेमंडचा कपडा, तरी तोही ठरला असता मातीमोल. बापानं पैदा केली असती शेंगात हल्दीराम सारखी मूग डाल, तरी तिचंही झालं असतं खय आणि झाला असता त्याच्या जीवाचा दानोडा.
घामाचा थेंब थेंब जिरवून त्यानं फुलवला असता शेतात ज्युरासिक पेक्षाही सुंदर इंटरनॅशनल पार्क. घामाचा थेंब थेंब जिरवून त्यानं फुलवला असता शेतात ज्युरासिक सारखा एखादा इंटरनॅशनल पार्क. तरी फिरकले नसते शहरातले मतलबी पाखरं तिथं. कारण साहेब या व्यवस्थेला चकचकीत काचातला माल चालतो, रखरखीत उन्हातला माझा बाप नाही. या व्यवस्थेला चकचकीत काचातला माल चालतो, रखरखीत उन्हातला माझा बाप नाही. धन्यवाद. सोशल मीडियाच्या माध्यमातून खूप चांगले आध्यात्मिक विचार सांगणारे प्रशांत महाराज आम्ही बघितले. पण आम्ही मित्रांनी खूप दिवसांनी आमच्या स्पर्धा काळातला मित्र बघितला. अतिशय सुंदर रचना घेतली. काचेच्या मोठ्या मोठ्या कपाटात बसून इथली धोरणं ठरवून इथली शेती मोठी करता येत नाही. त्यासाठी या मातीचं दुःख माहीत असावं लागतं. आमचे राधानगरीचे चंद्रशेखर कांबळे सर फार सुंदर म्हणतात की वापरा 2-2 सिम कार्ड आणि मेमरी कार्ड ही करा चेंज. वापरा 2-2 सिम कार्ड आणि मेमरी कार्ड ही करा चेंज. पण मातीत रुजल्याशिवाय तुमचा टॉवर ही धरत नाही रेंज. पण मातीत रुजल्याशिवाय तुमचा टॉवर धरत नाही रेंज. कितीही मोठी प्रगती झाली तरी शेवटी मातीचं नातं तुम्हाला ठेवावंच लागतं. शाहूंच्या अनुषंगाने तुम्ही प्रशांत फार सुंदर बोललात आणि आमच्या परिवाराबद्दल सुद्धा. 2 मिनिटं विषयांतर होईल, पण मागच्या काव्यांगांच्या वेळेला वार शनिवार रविवार नव्हता, गुरुवार होता. आमच्यातली बरीच मंडळी, दत्ता कदमांसारखी मंडळी मंत्रालयामध्ये होती. आमचे मतीन भाऊ घरी होते आईंच्या आजारपणामुळं. पण या सगळ्या माणसांचा विचार केल्यानंतर आम्ही आज जेव्हा सुट्टीचा दिवस ठेवला, पण ही सगळी मंडळी आणि यांची तळमळ, मी काहींची नावं घेऊ इच्छितो तर सगळ्यांचे कष्ट आहे. पण आमचे सुनील दळवी असतील, दिगुदादा असतील, DK सर असतील, सगळी म्हणजे बऱ्याच लोकांची नावं घेऊ शकत नाही, प्रदीप सर असतील, मतीन भैया असतील, विशाल भैया असतील, या सगळ्या माणसांनी मागचे महिनाभर घेतलेले प्रचंड कष्ट म्हणजे हा कार्यक्रम आहे. आणि याच्या बरोबर त्यांच्या पाठीमागा असणारा शाहूचा विचार. आदरणीय चोरमारे सर, शिंदे सर, तुम्हाला सांगतो की मागच्या वर्षीचा कार्यक्रम बघितल्यानंतर बऱ्याच मंडळींचं म्हणणं होतं की इतका मोठा प्रतिसाद आहे, मग कार्यक्रम शाहू स्मारकला का घेताय? आपण मोठ्या ठिकाणी घेऊ, पण ज्या शाहूंनी म्हणजे आरक्षणाच्या माध्यमातून सामान्यांना आणि बहुजनांना इथल्या मुख्य व्यवस्थेचे दरवाजे सगळ्यात पहिल्यांदा जे खुले केले ना, त्या शाहूंच्या आरक्षणाचा आणि संरक्षणाचं सगळ्यात सुंदर मॉडेल म्हणजे काय असेल तर हे शाहू स्मारक आहे. कारण या सभागृहाच्या बाहेर गेलं तर या आग्नेय कोपऱ्यात मुस्लिम बोर्डिंग आहे, समोर बघितलं तर लिंगायत समाजाचं बोर्डिंग आहे, आणि डाव्या बाजूला गेलो तर पण जैन बोर्डिंग आहे. या अवतीभवती म्हणजे त्या काळात इथल्या उपेक्षित समाजाला शिक्षणाची दारं खुली नव्हती. अशा काळात शाहू महाराजांनी इथल्या सर्वसामान्य बहुजन माणसाला दारं जी उभी केली, जी मोकळी केली आणि आरक्षणाचा मार्ग उभा केला, त्या आरक्षणाचा जनक असणाऱ्या शाहू महाराजांचं सगळ्यात मोठं मॉडेल काय असेल तर ते शाहू स्मारक आहे. म्हणून या वास्तूची एक ऊर्जा आहे, ती ऊर्जा तुमच्या निमित्त आम्हाला आठवली. फार सुंदर ओळी तुम्ही घेतली. जुन्या झऱ्यातून पुन्हा नवी पाझरणी असते जणू. जुन्या झऱ्यातून पुन्हा नव्याने पाझरणी असते जणू. काही मैफिली तिची नव्याने उजळणी असते जणू. या मैफिलीच्या निमित्तानं प्रत्येकानं आपल्या आपल्या आयुष्यात एखादा कोपरा, प्रत्येकाच्या भिंतीवर एखादा रंग, एखादं नाव शिल्लक असतं. फार सुंदर रचना आपण घेतली. यानंतर मी पुढच्या कवीला आमंत्रित करतोय. त्यापूर्वी तो कवी यावर्षी संमेलनाला असेल असं मला मनोमन वाटलं होतं. कारण मागच्या वर्षी विश्वास पाटील नावाच्या कवीनं एक रचना घेतली उमेश भैया. ती रचना अशी होती की ती गेल्यावर या श्वासांचे काय करू, सांग गुलाबा या काट्यांचे काय करू. म्हणजे प्रेमाबद्दल इतकं भावनिक लिहिणारा एक कवी तोही पाटील आहे. आणि दुसरा एक कवी आहे तोही नावाने पाटील आहे, फक्त तो जळगावचा पाटील आहे. आणि त्याच्या आवडी अशा होत्या की जो तो म्हणतो चित्त मनाला लागत नाही, जो तो म्हणतो चित्त मनाचे लागत नाही, ती गेल्यावर दुसरी येते कुणी एकटा राहत नाही. म्हणजे विश्वास पाटलांच्या या ओळी ऐकल्यावर जो कवी मला आठवला होता मागच्या वर्षी तो कवी आज मंचावर आहे. मी आमंत्रित करतो जळगावहून आलेला आमचा कवी विनय पाटील. सर्वांना जय हिंद. जळगावच्या केळी पिकवणाऱ्या मातीतून आलेल्या विनय पाटलाचा अर्धाच मिनिटं थांबवतो, माफ करा. पण या कवीला बोलवताना मला आणखीन एक ओळख सांगायची होती की ज्याला मगाशी उमेश भैया कमांडर असं म्हणाले. 2010 पासून हा माणूस इंडियन एअरफोर्स मध्ये काम करतोय आणि या देशाची, या मातीची सेवा करत करत आपल्या आतला एक हाळवा कवी जपतोय आणि फार सुंदर गजला घेऊन महाराष्ट्रासमोर येतोय. कमांडर विनय पाटील.
जळगावच्या केळी पिकवणाऱ्या मातीतून आलेल्या विनय पाटलाचा कोल्हापूरच्या ह्या पैलवान उगवणाऱ्या मातीला आधी सलाम करतो. राजर्षी शाहू महाराजांच्या विचारांनी प्रेरित होऊन आणि त्यातल्या त्यात नव्या पिढीचे असून सुद्धा सामाजिक कार्यासाठी धावपळ करणाऱ्या लोकराजा ऊर्जा मैत्री परिवाराला सुद्धा सलाम करतो. आणि विश्वास दादा, मला वाटतं महाराष्ट्रात फक्त 2च ठिकाणी पाटलांची संख्या सगळ्यात जास्त असावी. एक म्हणजे आमचा जळगाव जिल्हा आणि दुसरं हे कोल्हापूर. तरी महाराष्ट्रातल्या तमाम पाटलांसाठी काही ओळी सादर करतो कि जमाने में प्यार किसने पाया है, जमाने में प्यार किसने पाया है, सच्चे प्यार को जमाने ने हमेशा ठुकराया है. कि जमाने में प्यार किसने पाया है, सच्चे प्यार को जमाने ने हमेशा ठुकराया है. और हम तो बस खोए रहते हैं उनकी यादों में, हम तो बस खोए रहते हैं उनकी यादों में. और लोग कहते हैं कि पाटिल आज फिर पी कर आया है. खरं तर आपल्याला सगळ्यांना बाहेर राहून नोकरी करणं एका वेळेस सोपं असतं, पण घरात राहून उभ्या संसाराचा गाळा ओढणं, आपल्या मुलाबाळांना वळण लावणं हे फार मोठं जबाबदारीचं काम असतं दादा. म्हणून एकदा समस्त गृहिणींसाठी एकदा टाळ्या झाल्या पाहिजे. धन्यवाद. माझ्या समोर नव्या पिढीचे, नव्या दमाचे बरेच टवटवीत चेहरे आहेत. त्यात काही चेहरे, बरेच चेहरे गुलाबी पण आहेत, तो भाग वेगळा आहे. बऱ्याच ठिकाणी कवी संमेलनांमध्ये कवींच्या मनात एक प्रश्न असतो की इथे नव्या पिढीच्या लोकांची संख्या कमी आहे, वयस्कर जास्त आहेत, जुन्या पिढीचे लोक जास्त आहेत, इथे प्रेमाचे कविता, शेर, गझला चालतील का नाही चालतील. आपल्या सगळ्यांना एक गोष्ट आवर्जून सांगावीशी वाटते, जरा 1-2 मिनिटं जास्त झाले तरी, की आपल्या सगळ्यांच्या संरक्षणासाठी, या भारत मातेच्या संरक्षणासाठी सीमेवर बरेच जवान आपल्या जीवाचं रान करतायत. आणि माझ्या सोबतचे बरेच मित्र ते जेही सीमेवर आहेत त्यात या कोल्हापूरच्या मातीचा खारीचा वाटा आहे. इथल्या कित्येक आईवडिलांनी आपल्या काळजाचा तुकडा भारत मातेसाठी अर्पण केलेला आहे. आपल्या येथील सैनिकांची संख्या आर्मीमध्ये, एअरफोर्समध्ये खूप जास्त आहे. आणि मला ह्याही गोष्टीचा आनंद होतो की मी भारतीय वायुसेना, ज्याला इंडियन एअरफोर्स आपण म्हणतो, त्याच्यात कार्यरत आहे. तर माझ्या एका हातात तर बंदूक असते, एका हातात बंदूक असते आणि दुसऱ्या हातात लेखणी. या दोघांचा समतोल राखत मी जीवन जगत असतो दादा. आणि जसा कवीचा कुठलाही धर्म नसतो, जात नसते, कवीला कुठलाही पक्ष नसतो, त्याप्रमाणे सैनिकाचा सुद्धा कुठलाही धर्म नसतो. आमचं सरळ गणित असतं, उचलली बंदूक की लावली निशाण्यावर. आणि त्यामुळे समाजात जर कुठे अन्याय अत्याचार होत असेल किंवा आपला शेतकरी राजा दुखावला जात असेल, आपल्या जवानांचा जर अपमान होत असेल, तर ज्या कोवळेपणाने या लेखणीचं टोक प्रेयसीच्या ओठांवर लिहितं, त्याच तीव्रतेने व्यवस्थेच्या पोटावर सुद्धा वार करू शकतो. काही एक मतला 2 शेर सादर करतो आणि त्यानंतर गझल घेतो. माझ्या समस्त कवी मित्रांच्या वतीने हा मतला आहे की मी मेल्यावर या देहाला, मी मेल्यावर या देहाला अत्तर नाही शाई लावा. मी मेल्यावर या देहाला अत्तर नाही शाई लावा. खांदा देण्यासाठी हिंदू, मुस्लिम, शीख, ईसाई लावा. खांदा देण्यासाठी हिंदू, मुस्लिम, शीख, ईसाई लावा. आणि पुढचा शेर कॉम्रेड पानसरे आणि दाभोळकरांना समर्पित करतो. त्यापूर्वी मला विश्वास दादांचा एक शेर आठवतो की दाभोळकर आणि पानसरे ही जिवंत अजूनी, दाभोळकर आणि पानसरे ही जिवंत अजूनी. पिस्तूल म्हटली या गोळ्यांचे काय करू मी. की मी मेल्यावर या देहाला अत्तर नाही शाई लावा. खांदा देण्यासाठी हिंदू, मुस्लिम, शीख, ईसाई लावा. आणि लेखणीस बंदूक बनवले, लेखणीस बंदूक बनवले आणि शाईच्या गोळ्या केल्या. लेखणीस बंदूक बनवले आणि शाईच्या गोळ्या केल्या. मनुवाद्यांनो तुम्ही कितीही गुंड, मवाली, भाई लावा,
मनवाद्यांनो, तुम्ही कितीही गुंड मवाली भाई लावा नि माय बाप ज्या घरात नाही, माय बाप ज्या घरात नाही तिथे सुगंधी दरवळ नाही, माय बाप ज्या घरात नाही तिथे सुगंधी दरवळ नाही, अंगणात मग तुम्ही भलेही गुलाब चाफा जाई लावा, अंगणात मग तुम्ही भलेही गुलाब चाफा जाई लावा. गझल पेश करतो. गझलेतले खयाल, गझलेतले ठिकाणं हे पूर्णतः काल्पनिक असून त्यांचा वास्तवतेशी काही संबंध नाही. आपल्या भारतातले जे सगळे राजकीय पक्ष आहेत ते खूप चांगल्या प्रकारे आपलं काम पार पाडतायत. सामान्य जनतेला नवीन योजना आणि त्यांना लागणाऱ्या मदतीच्या गोष्टींसाठी ते अहोरात्र आपल्या जीवाचं रान करतायत. आणि कोल्हापूरच्या राजकारणाची तर या गझलेचा काही एक संबंध नाही. गझल पेश करतो की या देशाला गिळण्यासाठी, या देशाला गिळण्यासाठी तत्पर आहे भाऊ. गझलेचं शीर्षक आहे भाऊ. की या देशाला गिळण्यासाठी तत्पर आहे भाऊ, दिल्लीमध्ये बसलेला जो अजगर आहे भाऊ, दिल्लीमध्ये बसलेला जो अजगर आहे भाऊ. आणि मतदारांना सांग कितीही, मतदारांना सांग कितीही डोळे उघडा डोळे, मतदारांना सांग कितीही डोळे उघडा डोळे, निवडणुकीला तरी उतानी घागर आहे भाऊ, निवडणुकीला तरी उतानी घागर आहे भाऊ. नवी योजना घेण्यासाठी, नवी योजना घेण्यासाठी नकोस धावू इतका, नवी योजना घेण्यासाठी नकोस धावू इतका, समोर भाकर पाठी त्याच्या खंजर आहे भाऊ, समोर भाकर पाठी त्याच्या खंजर आहे भाऊ. आणि कुठे कळेना पाणी भरते लक्ष्मी माता हल्ली, कुठे कळेना पाणी भरते लक्ष्मी माता हल्ली, वर्षांपासून इथे कोरडे वावर आहे भाऊ, वर्षांपासून इथे कोरडे वावर आहे भाऊ. आणि या गझलेतला माझ्या सगळ्यात आवडता शेर तुमच्या काळजापर्यंत पोहोचवतो की वर्षांपासून इथे कोरडे वावर आहे भाऊ, दोरी नसते पंखा नसतो, दोरी नसते पंखा नसतो स्वप्नांमध्ये माझ्या, दोरी नसते पंखा नसतो स्वप्नांमध्ये माझ्या, जोवर माझ्या हातामध्ये नांगर आहे भाऊ, जोवर माझ्या हातामध्ये नांगर आहे भाऊ. आणि नकोस देऊ बिल्डरला तू वावर अपुले मित्रा, नकोस देऊ बिल्डरला तू वावर अपुले मित्रा, वावर आहे म्हणून आपली पावर आहे भाऊ, वावर आहे म्हणून आपली पावर आहे भाऊ. कसा दाखवू मी पोरांना, कसा दाखवू मी पोरांना डिजिटल भारत आता, कसा दाखवू मी पोरांना डिजिटल भारत आता, शाळेवरती अजून गळके छप्पर आहे भाऊ, शाळेवरती अजून गळके छप्पर आहे भाऊ. आणि या गझलेतला आखरी शेर पेश करतो की शाळेवरती अजून गळके छप्पर आहे भाऊ. आणि हळूहळू मी मधुमेहाचा रोगी झालो कारण, हळूहळू मी मधुमेहाचा रोगी झालो कारण, हळूहळू मी मधुमेहाचा रोगी झालो कारण, तिच्या गुलाबी ओठांमध्ये साखर आहे भाऊ. धन्यवाद. खूप सुंदर विनय दादा कुलकर्णी सर, जर मी चुकत नसतील तर त्यांचा एक शेर आहे, गात्रांमधून वीज झिरपली तेव्हा कळले, गात्रांमधून वीज झिरपली तेव्हा कळले, ओठ ओठी लावण्याची चीज नाही. आणि प्रेमाचा विषय काढला त्यांनी की म्हातारे लोक, जवान, नवीन. खरं तर प्रेम हे कोणत्याही वयात होऊ शकतं. एक शायर असं म्हणतो की कौन कहता है बूढ़ों को इश्क नहीं होता, कौन कहता है बूढ़ों को इश्क नहीं होता, फर्क सिर्फ इतना है कि उन पे कभी शक नहीं होता. त्यामुळे सर्वकालिक आहे. यानंतर आजच्या कार्यक्रमाचं उत्कृष्टपणे निवेदन करणारा माझा मित्र, खरं तर वाढणारा माणूस जो आहे ना सगळ्यात शेवटी जेवत असतो.
आधी जेवणाऱ्यांनी फक्त इतकी काळजी घ्यायची असते की शेवटच्या जेवणाऱ्याला काहीतरी उरेल. आणि मी माझा मित्र जो की एक चांगला उत्कृष्ट वक्ता आहे, चांगला उत्तम कवी आहे, महाराष्ट्रभर त्याचं नाव आहे, त्याला माझा मित्र दत्तप्रसाद जोग यांच्या शेराने आमंत्रित करतो. ते म्हणतात की टाकून पावले मी माघार घेत नाही, आधार देत जातो आधार घेत नाही, रुजतो रुजायची तर मर्जीत आपल्या तो, निवडुंग पावसाची उपकार घेत नाही, निवडुंग पावसाची उपकार घेत नाही. आदरणीय रोहित भाई शिंदे. किती वेळा आसवांचा कडेलोट झाला, किती वेळा आसवांचा कडेलोट झाला, तरी अक्कल येऊ नये काळ झाला. किती वेळा आसवांचा कडेलोट झाला, तरी अक्कल येऊ नये काळ झाला. दोन ओळी इतकेच दुःख नसते वेडे, दोन ओळी इतकेच दुःख नसते वेडे, किती त्रास होतो बघ ना काळ झाला, किती त्रास होतो बघ ना काळ झाला. सकाळी कवींना आणण्यापासूनची जी लगबग सुरू आहे अशा काळात उमेश भैया दिगुतरा सकाळपासून रोहित दादा थंडी आज जरा जास्त आहे, रोहित दादा थंडी आज जरा जास्त आहे. मला काही कारणच कळणार नाही, आज जरा थंडी जास्तच आहे. मग माझ्या लक्षात आलं त्यांना काहीतरी हवंय. माझ्याकडून एक शेर एक ओळी आली होत्या की, आणि तर घेतोय दिगू दादा. पुन्हा एकदा तेव्हा सारखे अवचित घडाया पाहिजे, पुन्हा एकदा तेव्हा सारखे अवचित घडाया पाहिजे, आणि आजूबाजूला नसता कोणी मिठीत पडाया पाहिजे. पुन्हा एकदा तेव्हा सारखे अवचित घडाया पाहिजे, आणि आजूबाजूला नसता कोणी मिठीत पडाया पाहिजे. आणि आठवणींची केवढी वाढली थंडी गुलाबी. आता कोणाची आठवणी माहित नाही. आठवणींची केवढी वाढली थंडी गुलाबी, पुन्हा एकदा भेटीची शेकोटी घडाया पाहिजे, पुन्हा एकदा भेटीची शेकोटी घडाया पाहिजे. त्यांना वाटतं की काल कविता माझ्यापाशी वस्तीला होती, पण त्यांना ठाऊक नाही काल कविता माझ्यासाठी वस्तीला होती. त्यांना वाटतं मी काल कवितेच्या घट्ट घट्ट मिठीत होतो, पण अशीच खेते ना आई जवळ तसा कवितेच्या कुशीत होतो. त्यांना वाटतं लग्नाची असेल तर बायको किंवा असलीच तर एखादी प्रियसी, असं नातं आहे माझं कवितेचं. पण खरं सांगतो माझ्यासाठी कविता रोज गाते अंगाई, मी तिचे चेपत राहतो पाय. पण खरं सांगतो माझ्यासाठी कविता रोज गाते अंगाई, मी तिचे चेपत राहतो पाय. आणि माझ्या वेदनांना सांभाळताना कविता रोज होते माझी माय, कविता रोज होते माझी माय. कवितेकडे येण्यापूर्वी जाणीवपूर्वक काही गोष्टींची नावं मला घ्यावीशी वाटतात. मगाशी जसं म्हणालो की आमची जी प्रायोजक मंडळी आहेत, गोल्डन फ्युचरचे आदरणीय सर्जेराव पाटील, आमचे मोठे बंधू, आमचे मार्गदर्शक, आणि साईराज बिल्डर्सचे आदरणीय धनंजय पाटील, आनंद शिक्षण प्रसारकचे प्राध्यापक सतीश देसाई सर, याच्याही बरोबर सगळी मंडळी, म्हणजे आमच्या मराठी साहित्याचे विशेषतः आमच्या प्राध्यापक मंडळींना जे आदराचं स्थान आहे ते रणधीर शिंदे सर असतील, माध्यमांमधलं खूप निर्भीड नाव आदरणीय चोरमारे सर असतील, लोकराजा ऊर्जा मंत्री परिवाराचा सामाजिक कार्याबरोबर साहित्याबरोबर सगळ्यात जवळचा संबंध ज्या गोष्टीशी आहे ती गोष्ट म्हणजे कुस्ती, आणि या कुस्तीतलं एक मोठं नाव म्हणजे आदरणीय आमचे अस्लम मामा. ही सगळी मंडळी, खर तरी बरीच मंडळी मंचावरची होते, माझे प्राचार्य डॉक्टर अनिल पाटील सर. आणि खर तर एक माणूस हा आजच्या पिढीतला एक मोठा सेलिब्रिटी आहे. लागी झालीच्या मालिकेच्या माध्यमातून जो माणूस घराघरात पोहोचलाय, आजच्या तो मंचावरच्या पाहुण्यांपैकी एखादा असा होता. पण याचं कुठलंही किंतु परंतु न ठेवता एक रसिक म्हणून या कार्यक्रमाला येतो, आणि रोहित मी या कार्यक्रमाला येतोय म्हणून सांगतो, असा आमचा मोठा भाऊ राहुल मगदूम अर्थात लागीर मधला राहुल्या. ही सगळी मंडळी, पुण्या मुंबईहून काही लोक आलेले आहेत, सोलापूर मधल्या करमाळा वांगी भागात काही आमची मंडळी आले. हे सगळी मंडळी सांगणं गरजेचं आहे, कारण कवितेवरच्या प्रेमापोटी 400-500 किलोमीटरवरही लोक येतात. आणि याच्याही बरोबर लोकराजा ऊर्जा मैत्री परिवाराचा प्रत्येक सदस्य, म्हणजे आज जी मंडळी पुण्यात, नागपूरला, मुंबईत मंत्रालयात कामाला आहेत, पण तिथं बसून सुद्धा गेल्या महिनाभरापासून काव्यांचं काम कुठपर्यंत आलंय, ही सगळी मंडळी, मतीन भयांपासून दत्ता कदमांपासून सगळी मंडळी, त्यांची नावं प्रत्येकाची घ्यावी लागतील. या सगळ्या मंडळींच्या अथक परिश्रमातनं हा सुंदर सोहळा होतोय. पुन्हा एकदा या सगळ्यांसाठी जोरदार टाळ्या होऊ दे. आणि मग मी माझ्या रचनेकडे येतो. कोणती रचना घ्यावी या अनुषंगाने बराच विचार करत होतो. सकाळी दिगूदादा म्हटले तुम्हाला हवी ती घ्या, प्रेम कविता पण घ्या, पण माझं नाव मध्ये मध्ये घ्यायचं नाही. म्हटलं ठीक आहे, अशीच एक रचना घ्यायची आहे, ती प्रेमाची आहे, तिची आहे, पण लग्न नावाची भिंत पार करून गेलेल्या प्रत्येक तिची एक रचना ठेवतोय. आपण सगळी मंडळी समोर आहात याचं एक भान ठेवून एखादी रचना पुढच्या राऊंडला घेतो. पण साहित्यावर
इथल्या वाङ्मयावर एका वेगळ्या नजरेतून बघून याच्यावर प्रेम करणारी काही मंडळी रणधीर शिंदे सरांसारखी, चोरमारे सरांसारखी समोर आहे. अशा अनुषंगाने एक रचना मुक्त छंदातली आपल्या समोर ठेवतो. कवितेचं नाव आहे चुंबळ. कवितेचं नाव आहे चुंबळ. अगदी ताजी रचना आहे, मागं पुढे होऊ शकते आणि इथल्या प्रत्येकाला ती लागू पडते. ती असणारी आहे. ती काय करते बघा, की बाई डोक्यावर चुंबळ ठेवते आणि चुंबळीवर भरलेली घागर. बाई डोक्यावर चुंबळ ठेवते आणि चुंबळीवर भरलेली घागर. बाई घागरीला हातही लावत नाही आणि कापत राहते अंतर पानवट्यापासून घरापर्यंत. बाई घागरीला हातही लावत नाही आणि कापत राहते अंतर पानवट्यापासून घरापर्यंत. डोक्यावर चुंबळ असते म्हणून घागरीचं ओझं तिला कमी वाटतं. डोक्यावर चुंबळ असते म्हणून घागरीचं ओझं तिला कमी वाटतं. बाईच्या डोक्यावरून घागर पडल्याची गोष्ट मी कधीच ऐकली नाही चुंबळीमुळेच. बाईच्या डोक्यावरून घागर पडल्याची गोष्ट मी कधीच ऐकली नाही चुंबळीमुळेच. ती घरी जाते तेव्हा नेहमीच्याच कोपऱ्यात फेकून देते चुंबळ उद्या पुन्हा जवळ करण्यासाठी. ती घरी जाते तेव्हा नेहमीच्याच कोपऱ्यात फेकून देते चुंबळ उद्या पुन्हा जवळ करण्यासाठी. एक दिवस ती घरी नसल्याचं पाहून, एक दिवस ती घरी नसल्याचं पाहून तोही मग तिची चुंबळ डोक्यावर घेतो आणि भरली घागर डोक्यावर ठेवून चालू पाहतो. आणि भरली घागर डोक्यावर ठेवून चालू पाहतो. 2 पावलंही नीटशी चालता येत नाहीत. 2 पावलंही नीटशी चालता येत नाहीत हे उमगल्यावर. 2 पावलंही नीटशी चालता येत नाहीत हे उमगल्यावर ज्याचं काम त्यानंच करावं, ज्याचं काम त्यानंच करावं असं म्हणत म्हणत तोही फेकून देतो चुंबळ. तोही फेकून देतो चुंबळ. पण त्याचंही तिच्याहून वेगळं नाही. पण त्याचंही तिच्याहून वेगळं नाही. तोही करतो रोजची पायपीट. तोही करतो रोजची पायपीट स्वप्नांच्या पानवट्यापासून पूर्ततेच्या घरापर्यंत. तोही करतो रोजची पायपीट स्वप्नांच्या पानवट्यापासून पूर्ततेच्या घरापर्यंत. अपेक्षांची भरलेली घागर घेऊन, अपेक्षांची भरलेली घागर घेऊन आणि तीही त्याला देत राहते आधार. सांभाळत राहते त्याच्याही घागरीचा तोल चुंबळीसारखाच. आणि तीही त्याला देत राहते आधार, सांभाळत राहते त्याच्या घागरीचा तोल चुंबळीसारखाच. शेवट त्याच्या स्वप्नापायी, त्याच्या स्वप्नापायी आजवर तिचीच चुंबळ होत आली आहे. आजवर तिचीच चुंबळ होत आली आहे. आजवर तिचीच चुंबळ होत आली आहे. धन्यवाद. काही शेर आठवतात की सतीश दराडे फार सुंदर लिहितात की तुझा गावन सांज झाली असावी. हे कुठून येतं या लोकांमध्ये, कविता वगैरे कला कुठून येते? ते म्हणतात की तुझा गावन सांज झाली असावी, भ्रमंती अशी भाग्यशाली असावी. उगा जन्मते का घरंदाज कविता, उगा जन्मते का घरंदाज कविता, पिढी जात दुःखे मिळाली असावी. आणि संध्याकाळवर मला वैभव देशमुख यांचा एक सुंदर शेर आठवतो की काजळ रस्ते मेहंदी भरते संध्याकाळ, मेहंदी भरते काजळ रस्ते संध्याकाळ, कोणासाठी इतकी सजते संध्याकाळ, नुसती अंगाहून गेल्याने होते काय, ज्याला डसते त्याला कळते संध्याकाळ. त्यानंतर पुढचा कवी प्रमोद, ज्याला कांतासूत नावानं आपण सगळेच ओळखतो, त्याला सुरेश इंगळे यांच्या शहरानं मी निमंत्रण देतोय की ते म्हणतात की रोज रात्री चांदणे देहात पडते, रोज रात्री चांदणे देहात पडते, कोण माझ्या एवढे प्रेमात पडते. रोज रात्री चांदणे देहात पडते, कोण माझ्या एवढे प्रेमात पडते, याच साठी सोसतो मी ऊन आता, सावली माझी तुझ्या दारात पडते. कवी प्रमोद कुरबडे, कांतासूत. प्रथम सर्वांचे माफी मागतो. प्रेमाची कविता जी गाऊन घ्यायची ती शक्य नाही आहे की 16-17 तास प्रवासानंतर. हां, तर प्रेमात सुद्धा माझे काही असे शस्त्र होते, तिने बनवलेले अनेक भाऊ माझेच मित्र होते. तर काही मुलींची आपल्याकडे सवय असते, म्हणजे जुनं प्रेम जे त्यांनी सांगितलं जुनं प्रेम वेगळं होतं. आता कसं आहे, मोबाईलमध्ये घरी पाहुणे आले, वडील म्हणले पोरीला, बाई आई गेलेली रानात शेतात खुरपायला गेली, पाणी आण, नंतर
पोरीनं चहा दिला, पाणी दिलं आणि जाऊन बसली पुन्हा जिथून कंटिन्यू केली परत चॅटिंग जशी होती तशीच. आणि परत वडिलांनी आवाज दिला, आता कप झाले घेऊन जा. तर तिला असं वाटलं की मी पाणी विसरले आणि ती परत पाणी घेऊन गेली. आणि मग वडील काहीच बोलत नाही मुलीला. फक्त त्यावेळेस काहीतरी वाटतं वडिलाला की बापाला वाटतं काहीतरी कुठेतरी असेल, म्हणून मुलींनी असं करता कामा नये की सगळे घरात असून सुद्धा एकटक पुरी बघत असते, अंथरून घेऊन अंगावरती मोबाईलमध्ये जागत असते. सगळे घरात असून सुद्धा एकटक पुरी बघत असते, अंथरून घेऊन अंगावरती मोबाईलमध्ये जागत असते. जेवलीस का, झोपलीस का, याच्या पलीकडं काय असतं? काळजी घेऊन दगा देणं हे पुरी प्रेम नसतं. अहो मेंढ्यांच्या कळपासारखे जोडपे इथं फिरत आहे. क्वचित एखाद्या ठिकाणी पोरगी जेवणाचे पैसे भरत आहे. मेंढ्यांच्या कळपासारखे जोडपे इथं फिरत आहे. क्वचित एखाद्या ठिकाणी पोरगी जेवणाचे पैसे भरत आहे. आपली पोरगी म्हणजे सोनं बाप गावामध्ये सांगत असतो. लहानपणी पोरीसाठी पोरी सोबत रांगत असतो. आपली पोरगी म्हणजे सोनं बाप गावामध्ये सांगत असतो. लहानपणी पोरीसाठी पोरी सोबत रांगत असतो. पट्टी बांधून डोळ्यावरती पोरी प्रेम कसं केलं, घर सोडून जाण्याचं खूळ डोक्यात कसं गेलं. आता गावात जाऊन सुद्धा बाप गावाकडे बघत नाही. तू घरातून गेल्यापासून बाप सुद्धा जगत नाही. अरे लहान होतीस तेव्हा तुझा हात धरून चालायचा. तू झोपी गेल्यावर फक्त एकटा तुझ्याशी बोलायचा. पण आता पळून गेली पुरी, तू हे काय करून गेली. अगं घर सोडून गेली का बाप मारून गेली. घर सोडून तर 2 महिने आणि 2 वर्षात भेटलेल्या पोरासाठी ज्या बापानं लहानपणापासून मोठं केलं, पोरीनं असं करू नये. आणि त्या मुलाला तरी समजलं पाहिजे. तर त्या अनुषंगाने काही ओळी लिहिल्या होत्या की शेवटी माझेच चुकले सांगून माझी जागा खाली केली. थोडा रुसवा देऊन तिला मी दुसऱ्याच्या हवाली केली. शेवटी माझेच चुकले सांगून माझी जागा खाली केली. थोडा रुसवा देऊन तिला मी दुसऱ्याच्या हवाली केली. आणि समाजन चालीरीती त्यांनी तिथे सुद्धा डाव केला. इज्जत शब्दाच्या पायाखाली मी माझ्या प्रेमाचा लिलाव केला. आता ती सुखी आहे की समाजन चालीरीती त्यांनी तिथे सुद्धा डाव केला. इज्जत शब्दाच्या पायाखाली मी माझ्या प्रेमाचा लिलाव केला. आता ती सुखी आहे वाटत नाही. पण फोटो मात्र हसरे टाकते आणि माझ्याच ओळी वापरून ती खाली नाव मात्र दुसरे टाकते. तर एक कविता ठेवतो आहे, लक्ष देऊन ऐका. कवितेचं शीर्षक आहे लाल्या. माझं घर भेंड्याचं आणि त्याचं शेकारलेलं सफर पाहून मला कधीच प्रश्न पडला नाही. माझं घर भेंड्याचं आणि त्याचं शेकारलेलं सफर पाहून मला कधीच प्रश्न पडला नाही. पण प्रश्न पडला तेव्हा बाप गेला तरी लाल्या का रडला नाही. माझं घर भेंड्याचं आणि त्याचं शेकारलेलं सफर पाहून मला कधीच प्रश्न पडला नाही. पण प्रश्न पडला तेव्हा बाप गेला तरी लाल्या का रडला नाही. लाल्या मला त्याच्या घरी कधीच घेऊन जात नव्हता. आणि मी कितीही आटापिटा केला तरी तो माझ्या घरी येत नव्हता. माझ्या सायकलच्या कॅरियरवर मी आणि चालवायला नेहमी लाल्या असायचा. वर्गात सुद्धा माझ्या शेजारी रोज लाल्या बसायचा. लाल्याच्या इजारीवर पडलेल्या छिद्रांना मुलं फार हसायची. आणि थिगळ जरी लावलं तरी छिद्र पुन्हा दिसायची. मग मी माझी जुनी झाली सांगून मला नवीन इजार घ्यायचो आणि आईला विचारून जुनी झालेली लाल्याला नेऊन द्यायचो. तेव्हा त्याच्या गळ्यात पडलेल्या गरिबीवर मला कधीच प्रश्न पडला नाही. पण प्रश्न पडला तेव्हा बाप गेला तरी लाल्या का रडला नाही. तसा लाल्या फार हुशार, सरांना नेहमी उत्तर द्यायचा. आणि माझे पुस्तक वापरून लाल्या वर्गात पहिला यायचा. तसा लाल्या फार हुशार,
मास्तरांना नेहमी उत्तर द्यायचा आणि माझे पुस्तक वापरून लाल्या वर्गात पहिला यायचा. त्याचं फडक्यातलं जेवण माझ्या डब्यातल्या जेवणाला नेहमी जड असायचं. त्याच्याकडं पिठलं भाकर आणि माझ्याकडं गोड असायचं. लाल्याची आई मजुरीनं कधी कधी आमच्या घरी येत होती आणि बाळ येना घरला कधी असं मंत्रण हळू आवाजात देत होती. तेव्हा गेलो त्याच्या घरी. बाप असून सुद्धा लाल्या सपर शेकारात होता आणि मित्रा जमल का रे तुला हे असा आनंदानं विचारत होता. तेव्हा पाहिलेल्या परिस्थितीवर मला कधीच प्रश्न पडला नाही, पण प्रश्न पडला तेव्हा बाप गेला तरी लाल्या का रडला नाही. आणि शेवटच्या चरणात एकदा माझ्या घरी लाल्या आनंदानं आला होता. एकदा माझ्या घरी लाल्या आनंदानं आला होता. तेव्हा बाप्पासमोर कुणीतरी पिऊन धिंगाणा केला होता. तेव्हा त्या पेताळाला बाप्पाने चापकाचे फटके दिले. तेव्हा त्या पेताळाला बाप्पाने चापकाचे फटके दिले. लाल्या म्हणे काय मित्रा तुझ्या बाप्पाने तर मलाच चटके दिले. मी म्हटलं लाल्या अरे असे गावात अमाप आहे. लाल्या म्हणे हो रे मित्रा गेलेला असाच माझा बाप आहे. आईचं कुंकू असून सुद्धा पुसल्यागत दिसत रे. पेताड माणूस घरात असल्यावर सगळं असंच असतं रे. तेव्हा मला भेटलं उत्तर. पुन्हा हा प्रश्न कधीच पडला नाही की बाप गेला तरी लाल्या का रडला नाही. फार सुंदर होईल. बापाचं मुलाचं आणि मुलीशी नातं कसं असतं या संदर्भात दोन्ही वेळा घेतल्या. भरत दौंडकरांच्या ओळी आठवतात की बैलावाणी राबणारा बाप गाईवाणी होता. हा तर त्याचा खरबुडा पर आईवाणी होता. आणवाणी पायानंच दिलं काट्यांना उत्तर. किती सुवासिक होतं त्याच्या घामाचं अत्तर. आणि मह्या नव्या वहीसाठी बाप झिजला घामानं. त्याची मळालेली बंडी मला ध्वजाच्या समान. आणि याच्या बाजूला दुसऱ्या बाजूला बापाचं ती लेकीचं नातं आणि विशेषतः नांदाला जाण्याच्या अनुषंगानं त्या संदर्भात माझ्या काही ओळी मला आठवतात म्हणून सांगतो की भल्या भल्या वाघांचे काळीज सशाचे होते. उमेश भैया भल्या भल्या वाघांचे काळीज सशाचे होते. लेक नांदायाला जाता हे दुःख कशाचे होते. लेक नांदायाला जाता हे दुःख कशाचे होते. आणि आणखी एक दोन ओळी की लग्नानंतर बापाची अवस्था काय असते त्या दिवशी की हळुवार सांभाळण्याची मी ग्वाही घेऊन आलो. हळुवार सांभाळण्याची मी ग्वाही घेऊन आलो. मी मोरपीस माझे त्यांच्या हवाली केले. मी मोरपीस माझे त्यांच्या हवाली केले. कार्यक्रमाला झालेला वेळ आणि या सगळ्या गोष्टींचा विचार करता मी कवींना विनंती करतो की आपण थेट रचना आणि एक रचना आणि ती लहानात लहान या संदर्भाने घेण्याचा प्रयत्न करा. यानंतर मी आमंत्रित करतो या कवी संमेलनासाठी पुढचे कवी आमचे विश्वास पाटील यांना आपण एक आपली. फार उशीर झालाय पण इथं ज्या चेहऱ्यानं तुम्ही आला आहात तो चेहरा उद्या तुमचा नाही. आज आम्ही ज्या चेहऱ्यानं तुमच्या समोर आहोत तो आजचा चेहरा आमचा उद्याचा नाही. आमचे उद्याचे प्रश्न वेगळे आहेत. प्रत्येकाचे प्रश्न वेगळे आहेत. एक दोन शेर घेतो आणि मी माझ्या कवितेवर येतो. आमची भूमिका मांडतो. चेहऱ्याची संख्या किती माझ्या चेहऱ्याची संख्या किती माझ्या आत भिंती पडक्या किती माझ्या चेहऱ्यांची संख्या किती माझ्या आत भिंती पडक्या किती माझ्या यशाची शिडी चढून तो गेला. यशाची शिडी चढून तो गेला. अपयशाच्या पायऱ्या किती माझ्या आत भिंती पडक्या किती माझ्या घेतल्यावर गाडी लागले
भिंती पडक्या किती माझ्या, आणि ह्या आजच्या व्यवस्थेचं कायम मूल्यांकन असं होतं 95% वर्सेस 5%. ते अर्थशास्त्रानं असो किंवा अनेक कशानं असो ते. तुझ्या उंच उंच बंगल्यामध्ये तुझ्या उंच उंच बंगल्यामध्ये मावतील झोपड्या किती माझ्या, आत भिंती पडक्या किती माझ्या. तुझ्या ताईचा एक शेर आहे की जर मला मारता आलीच हाक शेवटची अशा अनुषंगानं, तर ही ह्या पुढच्या शेरातली राधेची हाक जर तुमच्या प्रत्येकाच्या काळजापर्यंत दिली तर दाद अपेक्षित आहे. दूर गेल्यावर राहुल दादा, दूर गेल्यावर बोलली राधा, दूर गेल्यावर बोलली राधा, जवळ होता सावळा किती माझ्या, आत भिंती पडक्या किती माझ्या. हा शेर मुकर. दूर गेल्यावर बोलली राधा, दूर गेल्यावर बोलली राधा, जवळ होता सावळा किती माझ्या, आत भिंती पडक्या किती माझ्या. धन्यवाद. फार सुंदर. त्यातला एक सुपडीचा शेर फार आवडला आणि वैभव जोशींचा एक शेर आठवला मला की अशी कोणती जादू आगीत होती, अशी कोणती जादू आगीत होती, मॉल झाले झोपड्यांचे जाळल्यावर, मॉल झाले झोपड्यांचे जाळल्यावर. फार सगळ्याच रचना फार सुंदर होत्या आणि प्रत्येकाला लागू होत्या. आपल्या समोर एक चेहरा असतो पण आपल्या आतल्या भिंती फार पडक्या असतात, त्याची जाणीव समोरच्याला नसते. फार सुंदर. यानंतर मी आमंत्रित करतो पूजा भडांगे बेळगाव यांनी एक आपली रचना समोर ठेवावी. बाईवरचीच एक कविता सादर करते, बाईचे अभंग सादर करते. बाई जळता विस्तव, बाई जळता विस्तव, बाई फुलावर दव, बाई जळता विस्तव, बाई फुलावर दव, बाई घुसळती रवी, बाई अभंगात ओवी, बाई ऊन ऊन भात, बाई ऊन ऊन भात, बाई तव्यावर हात, बाई मेणाचा पुतळा, बाई मेणाचा पुतळा, बाई सोसे लाख कळा, बाई शेलटी दुपार, बाई शेलटी दुपार, बाई सांज हळूवार, बाई दुधावर साय, बाई पान्हावली गाय, बाई घडी घडी हसू, बाई घडी घडी हसू, बाई खळाळत असू, बाई मोगऱ्याची वेल, बाई प्रसन्न तजेल, बाई मोगऱ्याची वेल, बाई प्रसन्न तजेल, बाई वाळू हातातली, बाई वाळू हातातली, बाई खडी सुपातली, बाई श्रावणाचा झोका, बाई श्रावणाचा झोका, बाई चुकलेला ठोका, बाई श्रावणाचा झोका, बाई चुकलेला ठोका, बाई स्वतः देवघर, बाई स्वतः देवघर, बाई शिवी नाक्यावर, बाई शिवी नाक्यावर. धन्यवाद. फारच सुंदर. केशव खटिंगांच्या ओळी फार सुंदर आहे की बाई दळते कुठे काय जळते, बाई दळते कुठे काय जळते, पांढऱ्या फक्क पिठासंगे एक गाणी बळबळते.
पांढऱ्या फक्क पिठासंगे एक गाणे गळगळते. पूर्वीच्या काळात दारामध्ये आड होता आणि आडातली त्या आडामध्ये बाई पाणी घेण्यासाठी घागर सोडायची आणि मग ती भरलेली घागर जेव्हा अशी वर यायची तेव्हा ती घागर त्या भिंतींना डचमळत वर यायची. खरं तर त्या घागरीतून पाणी डचमळायचं नाही, घरात असलेलं दुःख बाहेर आलं की बाईच्या डोळ्यातनं जे बाहेर पडायचं ना तेच दुःख त्या घागरीतनं डळमळत असायचं. खूप सुंदर रचना बाईच्या अनुषंगाने घेतली. यानंतर मी आमंत्रित करतो विशाल मोहिते बुलढाणा. विषय माय मावल्यांचा चालूच आहे तर एक सुटा शेर होता तो ऐकवतो की सुंदर शेर आहे की जखमेवरती ज्या वेलीची पाने उपाय होती, जखमेवरती ज्या वेलीची पाने उपाय होती, जखमेवरती ज्या वेलीची पाने उपाय होती, मला नेमक्या त्या वेलीवर 1000 जखमा दिसल्या. जखमेवरती ज्या वेलीची पाने उपाय होती, मला नेमक्या त्या वेलीवर 1000 जखमा दिसल्या. विषय माऊलींचा आहे तर एक मधला एक शेर आणि मग गजल सादर करतो. मागे मागे पळत राहिल्या, मागे मागे पळत राहिल्या, आठवणी का छळत राहिल्या, मागे मागे पळत राहिल्या, आठवणी का छळत राहिल्या, मुठी मुठीने दुःख ओतले, मुठी मुठीने दुःख ओतले, बाया नुसत्या दळत राहिल्या, मुठी मुठीने दुःख ओतले, बाया नुसत्या दळत राहिल्या. मी गजल सादर करतोय. जगणे सुसह्य झाले गजले तुझ्यामुळे, जगणे सुसह्य झाले गजले तुझ्यामुळे, कित्येक प्रेम वेडे जगले तुझ्यामुळे, कित्येक प्रेम वेडे जगले तुझ्यामुळे, जगणे सुसह्य झाले गजले तुझ्यामुळे, नव्हता कधीच ठाऊक त्यांना ऋतू असा, नव्हता कधीच ठाऊक त्यांना ऋतू असा, नव्हता कधीच ठाऊक त्यांना ऋतू असा, डोळ्यास पावसाळे कळले तुझ्यामुळे, डोळ्यास पावसाळे कळले तुझ्यामुळे, जगणे सुसह्य झाले गजले तुझ्यामुळे, होते घडायचे जे घडले कधी कुठे, होते घडायचे जे घडले कधी कुठे, जे ना घडायचे ते घडले तुझ्यामुळे, जे ना घडायचे ते घडले तुझ्यामुळे, जगणे सुसह्य झाले गजले तुझ्यामुळे. आणि ॲटिट्यूडवाला शेर. माझ्या शिवाय नाही पडला फरक तुला, माझ्या शिवाय नाही पडला फरक तुला, माझ्या शिवाय नाही पडला फरक तुला, माझे तरी कुठे मग अडले तुझ्यामुळे, माझे तरी कुठे मग अडले तुझ्यामुळे, कित्येक प्रेम वेडे जगले तुझ्यामुळे, जगणे सुसह्य झाले गजले तुझ्यामुळे, गजले तुझ्यामुळे, गजले तुझ्यामुळे. कित्येक प्रेम वेडे गझले जगले तुझ्यामुळे. खरंय, ज्यांची प्रेम टोकापर्यंत गेली त्यांची लग्न झाली ती समोर आहेत,
ज्यांचं आडलंय त्यातली बरीच मंडळी मंचावर कविता सादर करत बसलेली आहेत. त्यानंतर मी आमंत्रित करतो प्रशांत महाराज ठाकरे यांना की त्यांनी आपली रचना आमच्या समोर ठेवावी. वेळ बराच झालेला आहे, प्रस्तावनेची गरज नाही. आणि ज्या कवितेला प्रस्तावनेची गरज असते ते कविता आहे का नाही याच्यावरही चिंतन करायची वेळ आहे. थोडीशी कविता छोटीशी सादर करतो. कॉपी पेस्ट नेमकेपणापेक्षा सृजनशील गोंधळ महत्वाचा असतो. पहिल्यांदा तोच गोंधळ होते माणसाचा पुढे. दुपट्टा सावरून बसली पहिल्यांदा तू माझ्या समोर, दुपट्टा सावरून बसली पहिल्यांदा तू माझ्या समोर, वाटले असे फुलतो आहे काळीजभर गुलमोहर. दुपट्टा सावरून बसली पहिल्यांदा तू माझ्या समोर, वाटले असे फुलतो आहे काळीजभर गुलमोहर. सागराच्याही उसळत होत्या लाटांवरती लाटा, सागराच्याही उसळत होत्या लाटांवरती लाटा, तुझ्या डोळ्यात हरवून गेल्या माझ्या साऱ्या वाटा. तू हातात हात देऊन हसली जेव्हा खळूखळी, तू हातात हात देऊन हसली जेव्हा खळी खळी, तूच झाली जीवन माझं आणि जीव झाला मासोळी. तूच झाली जीवन माझं आणि जीव झाला मासोळी. पुढं सारं शब्दांशिवाय तुलाही कळून चुकलं, पुढे सारं शब्दांशिवाय तुलाही कळून चुकलं. तेव्हापासून हृदयामध्ये प्रेमाशिवाय काय पिकलं. नुसती हळद दिसली तरी तुझे गाल बाकी काय, नुसती हळद दिसली तरी तुझे गाल बाकी काय, तुझं सारं मजेत चाललंय माझे हाल बाकी काय. नुसती हळद दिसली तरी तुझे गाल बाकी काय, तुझं सारं मजेत चाललंय माझे हाल बाकी काय. पुरे आता झुरणं असं ये कायमची नांदायला, पुरे आता झुरणं असं ये कायमची नांदायला. हात माझे आतुर आहेत मंगळसूत्र बांधायला, हात माझे आतुर आहेत मंगळसूत्र बांधायला. मला माहित आहे हळद तुमच्या फार जवळून गेली आहे. परवा चालता चालता ठेच लागली, रक्त बरंच येऊ लागलं अंगठ्यातून. तेव्हा कोणीतरी म्हणालं हळद टाका त्याच्यावर रक्त थांबेल. तेव्हा कोणीतरी म्हणालं हळद टाका त्याच्यावर रक्त थांबेल. मी तसंच केलं आणि थोडीशी हळद टाकली त्याच्यावर. मी तसंच केलं आणि थोडीशी हळद टाकली त्याच्यावर. तेव्हाच कळलं दिगू दादा, सगळ्या जखमा हळदीने भरून येत नाही, सगळ्या जखमा हळदीने भरून येत नाहीत. यानंतर मी आमंत्रित करतो आमची मुंबईहून आलेली कवी मैत्रीण रत्नमाला शिंदे. तिने आपली एक छोटीशी रचना आपल्यासमोर ठेवावी. मंचावर माझे बरेच मित्र आहेत, गंमत म्हणून त्यांचं नाव घ्यावं लागतं, कार्यक्रमाचा भाग असतो. घरच्या मंडळींनी उगाच मनावर घेऊ नये. तुमच्या घरी आमचं येणं जाणं आहे. तुम्हा सगळ्यांमध्ये वेळ कसा निघून गेला काही समजलंच नाही. आणि अशाच आशयाची एक गझल सादर करते. आठवत काही न काही वेळ गेला, आठवत काही न काही वेळ गेला, पोखरत काही न काही वेळ गेला. आठवत काही न काही वेळ गेला, पोखरत काही न काही वेळ गेला. काय होती ओळ नाही आठवत पण, काय होती ओळ नाही आठवत पण, गुणगुणत काही न काही वेळ गेला. चित्र होते भास होते स्वप्न होते, चित्र होते भास होते स्वप्न होते, रंगवत काही न काही वेळ गेला. आणि ठेवले होते तुझ्या जागी स्वतःला, ठेवले होते तुझ्या जागी स्वतःला, ऐकवत काही न काही वेळ गेला. शिंपले मोतीनी वाळूचे ढिगारे, शिंपले मोतीनी वाळूचे ढिगारे, साठवत काही न काही वेळ गेला. नाव नाही कोरता आले तुझे पण, नाव नाही कोरता आले तुझे पण, खरबडत काही न काही वेळ गेला. पत्र पुस्तक डायरी अन शायरी ही, पत्र पुस्तक डायरी अन शायरी ही, कुरतडत काही न काही वेळ गेला. आणि शेवटचं शेर. एक संध्या काळ आली आणि गेली,
एक संध्याकाळ आली आणि गेली, कातरत काही न काही वेळ गेला. कातरत काही न काही वेळ गेला. धन्यवाद. गोविंद नायकांचा एक शेर आठवतो की मुक्कामाला निमित्त ठरले असते, मुक्कामाला निमित्त ठरले असते, पण शेवटची गाडी चुकली नाही. या संदर्भाने आठवली. यानंतर आमंत्रित करतो विनय पाटील जळगाव. वेळेचं भान ठेवून आपण हा राऊंड आटोपता घेतोय. त्याचा निवेदनावरती तुम्हाला बराच फरक जाणवेल. त्यामुळे अगदी छोटीशी रचना, अगदी अंतिम टप्प्यात आपला हा कार्यक्रम आहे. तो इशारा अन तुझा सिग्नल, तो इशारा अन तुझा सिग्नल नको आहे, तो इशारा अन तुझा सिग्नल नको आहे, प्रेम नावाचे पुन्हा दलदल नको आहे. तो इशारा अन तुझा सिग्नल नको आहे, प्रेम नावाचे पुन्हा दलदल नको आहे. प्रेम करतो मित्रही, प्रेम करतो मित्रही माझ्याच वालीवर, प्रेम करतो मित्रही माझ्याच वालीवर, हा असा प्रेमातला ट्रँगल नको आहे. प्रेम करतो मित्रही माझ्याच वालीवर, हा असा प्रेमातला ट्रँगल नको आहे. वाढली आहे उधारी, वाढली आहे उधारी खूप ओठांवर, वाढली आहे उधारी खूप ओठांवर, वाढली आहे उधारी खूप ओठांवर, व्याज तर दे तू मला मुद्दल नको आहे. मला सांग तू दर महिन्याला, नवीन पिढीला एक प्रश्न आहे बघा की मला सांग तू दर महिन्याला नवे कबूतर हवे कशाला, की मला सांग दर महिन्याला नवे कबूतर हवे कशाला, प्रेम करावे एकावरती लफडे 70 हवे कशाला. मला सांग तू दर महिन्याला नवे कबूतर हवे कशाला, प्रेम करावे एकावरती लफडे 70 हवे कशाला. आणि ऐकवलं आम्ही शेर उन्हावर, ऐकवलं आम्ही शेर उन्हावर एक सावली रडली होती, ऐकवलं आम्ही शेर उन्हावर एक सावली रडली होती, दाद पोचली तिची मला मग व्यर्थ मुकर्रर हवे कशाला, व्यर्थ मुकर्रर हवे कशाला. आणि ओठ जणू हे पतंग माझे, उद्या जर अर्धा मिनिट थांबवतो, उद्या जर मराठी कवितेत ओठ नावाची गोष्ट पेटंट म्हणून जर कुणाला द्यायची झाली तर ते असं लिहिलं आहे. घरचे आलेत का? ऐकवलं आम्ही शेर उन्हावर एक सावली रडली होती, दाद पोचली तिची मला मग व्यर्थ मुकर्रर हवे कशाला. आणि ओठ जणू हे पतंग माझे, हा उडणारा नसून जळणारा पतंग आहे की ओठ जणू हे पतंग माझे, ओठ तिचेही दिव्यासारखे, ओठ जणू हे पतंग माझे, ओठ तिचेही दिव्यासारखे, मिठीत आल्यावर दोघांचे इतके अंतर हवे कशाला. सैनिकांवर आधारित एक कविता सादर करतो. ती चालेक सीमेवर आहे लढाई लढत, ती चालेक सीमेवर आहे लढाई लढत, हात जोडून देवाला माय बसली रडत, माय बसली रडत, गेली म्हणे आरपार त्याच्या छातीतून गोळी,
गेली म्हणे आरपार त्याच्या छातीतून गोळी झाली काळजाची होळी माय हंबरणा पोळी माय हंबरणा पोळी गोळी लागली तरीही केली देशाची राखण गोळी लागली तरीही केली देशाची राखण श्वास थांबला शेवट झाली छातीची चाळण झाली छातीची चाळण आले घरी पत्रकार आले घरी पत्रकार गेले चौकशी करून आले घरी पत्रकार गेले चौकशी करून इवल्याच्या कोपऱ्यात दिली बातमी लिहून दिली बातमी लिहून की शेवट रक्त सांडल सांडल रक्त सांडल सांडल नाही सांडला इमान रक्त सांडल सांडल नाही सांडला इमान रक्त सांडल सांडल नाही सांडला इमान आला ओढून तिरंगा झाला शहीद जवान रक्त सांडल सांडल नाही सांडला इमान आला ओढून तिरंगा झाला शहीद जवान झाला शहीद जवान धन्यवाद. या देशात मोठ्या राजकीय सभा होत असतात, मोठे मोठे इव्हेंट होतात, संमेलनं होतात. आपण सगळे फार आनंदाने नांदत असतो, हसत खेळत राहत असतो. या सगळ्या गोष्टी आनंदाने सुरू असतात कारण या देशातला जवान त्या सीमेवरती आपलं रक्षण करत असतो आणि या देशाच्या आतल्या बाजूला पोलीस आपले रक्षण करत असतात. या कार्यक्रमाच्या निमित्तानं आमचे मोठे बंधू आदरणीय मार्गदर्शक प्रनिल गिंडला साहेब त्यांचे प्रतिनिधी म्हणून उपस्थित आहेत, देवदादा आहेत, आमचे साळवे साहेब या ठिकाणी येणार होते पण आज अचानक पट्टणकडून आदर्श मिटिंग लागली. पण ही सगळी मंडळी म्हणजे देशाच्या सीमेच्या आतल्या बाजूला पोलीस आणि सीमेवरती ही जवान मंडळी आपलं रक्षण करत असतात म्हणून आपलं जगणं सुरू असतं. प्रेमाच्या अनुषंगाने आणि ओठांच्या अनुषंगाने तो माणूस बरंच बोलला. ज्यांच्या वाट्याला ते अमृताचे क्षण येतात त्यांना ते बोलणं बरं असतं. ज्यांच्या आयुष्याला कायमचा उन्हाळा आहे त्यांनी काय बोलावं फार फार तर ते विरहावर होतं. म्हणजे आठवांनी काळजावर बांधला मुक्काम आहे. दिगूदादा काय होणार आहे आपलं आठवांनी काळजावर बांधला मुक्काम आहे परतेल पाखरू आशेवर फांदी ठाम आहे. परतेल पाखरू आशेवर फांदी ठाम आहे. झाड उन्मळून पडल्याची अफवा तू मानू नको. झाड उन्मळून पडल्याची अफवा तू मानू नको. लबाड वारा त्या ढगांचा आजही गुलाम लबाड वारा त्या ढगांचा आजही गुलाम आहे. या उन्हाने पिकली पाने झाड थोडे सुकले आहे. या उन्हाने पिकली पाने झाड थोडे सुकले आहे. तुझ्या अधीन झालेल्या ऋतूंचेच हे काम आहे. तुझ्या अधीन झालेल्या ऋतूंचेच हे काम आहे. का जगण्याचे सूर हरवले गोकुळ सारे सुने सुने. राधा नाही पावा नाही एकटाच पडला श्याम आहे. राधा नाही पावा नाही एकटाच पडला श्याम आहे. आणि शेवट ये जरासे सांग जगाला मी खरा होतो किती. ये जरासे सांग जगाला मी खरा होतो किती. सावलीचेच झाड इथे का उगा बदनाम आहे. सावलीचेच झाड इथे का उगा बदनाम आहे. कार्यक्रमाची वेळ आणि या सगळ्या गोष्टींचा विचार करता तिथे जाऊन कविता सादर करण्याचा मोह टाळावंसं वाटलं. आणि याच्या नंतर कार्यक्रमाच्या समारोपासाठी आपण आहे म्हणजे ज्या कवीला मी आमंत्रित करणार आहे आणि जी कविता आपल्या समोर होणार आहे मला वाटतं प्रदीप याच्या सारखा सुंदर शेवट या सोहळ्याचा होऊ शकणार नाही. म्हणजे ज्या अस्वस्थ वर्तमानात आपण जगतो आहोत माकडांनी या झाडावरून त्या झाडावर उड्या मारावं झाडं बदलत अशी
पक्ष बदलणाऱ्या भणंग राजकारण्यांच्या अस्वस्थ वर्तमानात आपण नागरिक म्हणून राहतोय. अशा काळात हे रंग वेगळे कराया येतील कुणी फिरंगे, हे रंग वेगळे कराया येतील कुणी फिरंगे. मजबूत धरा गड्यांनो हातातले तिरंगे, मजबूत धरा गड्यांनो हातातले तिरंगे. ती ओढ जेव्हा काळजातून येते ना, तेव्हा या वर्तमानात रंगातून, जातीतून, धर्मातून हे सगळं वेगळं करून त्याच्या जाळावर इथल्या राजकारण्यांच्या सत्तेच्या पोळ्या भजनाचा कार्यक्रम ज्या वर्तमानात सुरू आहे, अशा काळात तुम्ही आम्ही सगळ्या भेदाच्या भिंती बाजूला सारून हे सगळं एक आहे, वेगळं काही नाही, हे कुणीतरी सांगितलं पाहिजे. आणि तो सांगणारा कवी असतो. मी थेट आमंत्रित करतो, याच्या सारखा सुंदर शेवट या कार्यक्रमाचा होऊ शकत नाही. विश्वास पाटील, राधानगरी, त्यांनी आपल्या रचनेने या कार्यक्रमाचा समारोप करावा. अजिबात प्रस्तावना घेणार नाही. कार्यक्रमाला फार उशीर झालाय. रचनेकडे येतो. चांदण्या रातीला तांबड्या मातीला, चांदण्या रातीला तांबड्या मातीला, तुझ्या माझ्या जातीला हे आभाळ एक हाय. दादा वेगळं काय नाही, दादा वेगळं काय नाही. हात मी जोडतो, नमाज तू पडतो. हात मी जोडतो, नमाज तू पडतो. ज्या देवाला आळवितो, अरे तो देव एक हाय. हात मी जोडतो, नमाज तू पडतो. मतीन भाऊ, हात मी जोडतो, नमाज तू पडतो. ज्या देवाला आळवितो, अरे तो देव एक हाय. दादा वेगळे काय नाही, दादा वेगळे काय नाही. मग करायला काय पाहिजे? धर्म जात काढूया, माणूस होऊया. धर्म जात गाडूया, माणूस होऊया. गाण समतेच गाऊया, सारी सृष्टीची ही लेकर एक एक होऊया. अरे जीवन हेच हाय. दादा वेगळे काय नाही, दादा वेगळे काय नाही. मग ही ऊर्जा काय सांगते आहे, ऊर्जा काय घेऊन चालली आहे, हा वर्तमान उद्या भविष्याला उत्तर आहे, हे लक्षात ठेवलं पाहिजे. मशालीचा वारसा सोबतीला घेऊया, मशालीचा वारसा सोबतीला घेऊया. अंधकार गाडूनी उजेड फिरूया. हात हात घेऊनी सोबतीन चालूया. आपलं जीवन हेच हाय. दादा वेगळं काय नाही, ऊर्जाचं काम हेच हाय. दादा वेगळं काय नाही, दादा वेगळं काय नाही. गेल्या महिनाभरापासून जो काही धावपळ होती, तो आज सगळा डिस्प्ले तुमच्या समोर आहे. बाकी धन्यवाद, धन्यवाद, धन्यवाद. मला माहिती आहे, पोटातली भूक जरी धगधगत असली तरी तुमचं उठण्याचं मन नाहीये इथून, मला माहिती आहे. पण कुठंतरी थांबावं लागतं. असं म्हणतात की आभाराचा खांद्यावरती भार कशाला, पुन्हा गळ्यात सत्काराचा हार कशाला. आपण सारे हृदयात एक घर बांधू, त्या घराला दार कशाला, त्या घराला दार कशाला. आणि याच्याही पुढे जाऊन आता जाताना इथून काय माघारी न्यायचे, आता जाताना इथून काय माघारी न्यायचे. इथं काळीज ठेवून पाय माघारी न्यायचे, इथं काळीज ठेवून पाय माघारी न्यायचे. आमचे सगळे प्रायोजक
प्रेक्षक, आमचे सगळे पाहुणे, आमचे सगळे मान्यवर, आमच्या ऊर्जा परिवारातले सगळे सदस्य, त्यांचे परिवार, त्यांच्या सगळ्यांच्या सहकार्यानं हा सोहळा संपन्न झाला. मी तुम्हा सर्वांचे आभार मानतो आणि औपचारिक थांबतो. सर्व ऊर्जा परिवारातल्या सदस्यांना आणि मान्यवर पाहुण्यांना विनंती आहे, एक ग्रुप फोटोसाठी आपण मंचावरती यायचं आणि त्याच्यानंतर हा सोहळा संपेल. आपल्या सर्वांचे खूप खूप आभार. धन्यवाद.